तर दुसरा अकाउंट को होस्ट करा ना. हो. एकच झाली. Good afternoon, everyone. Hello, everyone. Good afternoon. Are you Good getting my afternoon. voice? Good afternoon, sir. Good afternoon. ओके, बरेच दिवस गॅप पडलेला आहे आपला. आपण क्वांटम नंबर्स पाहत होतो स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स मधले. ठीक आहे. ॲटमचं जे काही स्ट्रक्चर आहे तर त्याच्या आपण जे काही मॉडेल्स होते, जे थॉम्सनचं मॉडेल असेल, रुदरफोर्ड मॉडेल असेल, बोर मॉडेल असेल, क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम, जे सगळ्यात ऍडव्हान्स मॉडेल आहे, हे सगळे मॉडेल्स आपण काय केले आहेत, स्टडी केले. ॲटम मधल्या इलेक्ट्रॉनचं स्पेसिफिक लोकेशन काय आहे, एखाद्या ॲटम मध्ये असणारा प्रेझेंट असणारा इलेक्ट्रॉन त्याचं स्पेसिफिक लोकेशन काय आहे त्या ॲटम मध्ये आणि त्याच्याशी असोसिएटेड असणारे क्वांटम नंबर्स. तर आपण 4 क्वांटम नंबर्स आपण काय केले होते, 1 बाय 1 तिथं काय केले होते, आपण स्टडी केले होते 4 क्वांटम नंबर. ओके, 1 बाय 1 स्टडी केले होते, त्याचे डिटेल्स घेतले होते, कोणत्या क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू आणि कशावरती डिपेंड आहेत हे पण पाहिलं होतं. 2 अवर्सचं मेजर लेक्चर झालं होतं आपलं, पण त्याच्यानंतर आपला थोडासा गॅप झालाय. तर आपण काय करायचं ते आहे का तुमच्या लक्षात, रिवाइज करायचं का थोडंसं? रिप्लाय मी. क्वांटम नंबर वगैरे जे काही आपण स्टडी केलेलं आहे लास्ट लेक्चरला, लक्षात आहे? रिवाइज करायचं. रिप्लाय मी एव्हरीवन. रिवाइज करायचं का थोडंसं क्वांटम नंबर, का डायरेक्टली पुढचा Yes, sir. पार्ट पाहायचा? रिवाइज करूयात थोडंसं. ओके, ठीक आहे. 4 क्वांटम नंबर होते. कोणते 4 क्वांटम नंबर होते? फर्स्ट, यस, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर कशाने डिनोट करतो? स्मॉल एन. स्मॉल एन ने डिनोट करतो. आता मला सांगा, प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू काय असतात? प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू या 1 2 3 4 पॉझिटिव्ह, 5. यस, पॉझिटिव्ह इंटिजर व्हॅल्यू असतात, म्हणजे 1 2 3 4. आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबरने आपण काय सांगत असतो? प्रिन्सिपल Shell क्वांटम number. नंबरने आपण, यस, शेल नंबर, स्टेशनरी एनर्जी लेवल किंवा मेन शेल, मेन ऑर्बिट ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किंवा अशी एनर्जीची लेवल की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह करतोय त्या लेवल मधून, त्याला आपण काय म्हणत असतो? शेल किंवा ऑर्बिट. सो n इज इक्वल टू 1 फॉर के शेल, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 4 फॉर के एल एम एन. हे ज्या काही विथ रिस्पेक्टिव्ह सेल्स आहेत त्याला आपण नंबरिंग केलेलं आहे, त्यालाच म्हणत असतो आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मग प्रिन्सिपल क्वांटम नंबर n वरून आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन भेटते, की मेन ऑर्बिट कोणता आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर वरून भेटते. सेकंड नंबर कोणता होता? सेकंड क्वांटम नंबर, क्वांटम नंबर. यस, एझिमिथल क्वांटम Azimuthal. नंबर. क्वांटम नंबर. कशाने डिनोट केला आपण? रिप्रेझेंटेशन काय होतं? स्मॉल एल. स्मॉल एल. एल ने आपण अझिमुथल क्वांटम नंबर रिप्रेझेंट केला. एल वरून आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन भेटते? एल वरून कोणती इन्फॉर्मेशन भेटते? सबशेल. सबशेल. सबशेलची इन्फॉर्मेशन. एलच्या व्हॅल्यू काय असतात? एलच्या व्हॅल्यू कुठून स्टार्ट होतात? 0 टू एलच्या व्हॅल्यू या 0 पासून स्टार्ट होतात. होल 1 नंबर. 2 3 डॅश 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 डॅश. फक्त याच्यामध्ये 0 आहे, याच्यामध्ये 0 नाही, एवढंच लक्षात ठेवा एलच्या व्हॅल्यूवर. ओके, मग एका शेल मध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे शेल, प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे शेल, आणि अझिमुथल क्वांटम नंबर ही सबसेलला जर रिप्रेझेंट करतोय, तर एका शेल मध्ये, एका मेन एनर्जी लेवल मध्ये, एका ऑर्बिट मध्ये किती सबसेल असतात? किती सबसेल असतात? इक्वल टू नंबर ऑफ एन शेल. एवढ्या सबसेल असतात. काय सांगितलं? जेवढा प्रिन्सिपल, यस, नंबर ऑफ एन जेवढा आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर जेवढा आहे तेवढ्याच काय असतील? नंबर ऑफ सबसेल्स असतील. जेवढा मेन शेलचा नंबर आहे, म्हणजे इट मीन्स इफ n इज इक्वल टू 1, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे, तर सबसेल किती असतील? 1. सबसेल किती असतील? सबसेल पण एकच असणार आहे. जर n इज इक्वल टू 2, दुसरं ऑर्बिट आहे, दुसरी शेल आहे, तर सबसेल किती 2. असतील? 2. 2 असतील. जर n इज इक्वल टू 3, तिसरं ऑर्बिट आहे, सबसेल किती असतील? 3. 3 असतील. जर n इज इक्वल टू 4, फोर्थ शेल मध्ये 4 सबसेल किती subshell. असतील? 4 असतील. 4. प्रत्येक वेळी आपण व्हॅल्यू कशा घेणार? आता पहा, पहिल्या शेल मध्ये एकच सबसेल आहे, म्हणून आपण एवढीच व्हॅल्यू घेणार 0, बरोबर की नाही? एकच सबसेल आहे, एल ची व्हॅल्यू 0. ओके, सेकंड शेल मध्ये 2 सबसेल आहेत, मग आपण कोणत्या घेणार? 2 पहिल्यावाल्या 2, म्हणजे 0 आणि 1. मग एल च्या व्हॅल्यू काय झाल्या? 0 आणि 1. तिसऱ्या शेल मध्ये 3 सबसेल 0 आहेत, 1.
तर 3 व्हॅल्यू कोणत्या घ्या स्टार्टिंग पासून 0 1 आणि 2 2. 0 1 आणि 2 फोर्थ सेल मध्ये चौथ्या ऑर्बिट मध्ये परत 4 व्हॅल्यूज असतील आणि या 4 व्हॅल्यूज कोणत्या असतील एलच्या 4 सबसेल असतील त्याच्यामध्ये कोणत्या 0 0, 1 1, 0, 1, 2, 3. ओके हे झाले 4 व्हॅल्यूज ऑफ एल. पण एल च्या व्हॅल्यूचं मिनिंग काय आहे एल च्या व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करतात ह्या 0 1 2 3 4 च्या व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करतात 0 1 2 3 तर इफ एल इज इक्वल टू 0 देन सबसेल कोणती असेल सबसेल S कोणती असते shell. एस सबसेल असते. इफ एल इज S. इक्वल टू 1 म्हणजे सबसेल कोणती P. पी असणार आहे. इफ एल इज इक्वल टू 2 सबसेल कोणती D. आणि इफ एल इज इक्वल टू 3 सबसेल F. कोणती F. एफ. म्हणजे आपल्याला काय इन्फॉर्मेशन भेटली जर एल ची व्हॅल्यू 0 असेल तर एस सबसेल रिप्रेझेंट होते एल ची व्हॅल्यू 1 असेल तर पी सबसेल रिप्रेझेंट होते एल ची व्हॅल्यू जर 2 असेल तर डी सबसेल रिप्रेझेंट होते एल ची व्हॅल्यू जर 3 असेल तर एफ सबसेल रिप्रेझेंट होते. तर हे नोटेशन आहे की त्यांची नावं आहेत सबसेलची एस पी डी एफ आणि ह्या एल च्या व्हॅल्यू आहेत ह्या आपण काय केल्या आहेत इक्वल केले. हा आहे अझिमुथल क्वांटम नंबर. ठीक आहे ह्या काय झाल्या आपल्या सबसेल. अझिमुथल क्वांटम नंबर म्हणजे एल च्या व्हॅल्यूवरून आपण सिम्बॉल जो आहे म्हणजे ही नावं आहेत म्हणजेच काय हा सिम्बॉल आहे एस टी डी एफ हे काय आहेत सिम्बॉल आहेत Name of सबसेलचे. subshell. तर त्याच्यामध्ये ऑर्बिटल किती आहेत हे पण सांगू शकतो आपण ऑर्बिटल किती आहेत. प्रत्येक सबसेल मध्ये काही ऑर्बिटल्स आहेत मी सांगितलं तुम्हाला. एक असते मेन शेल ज्याला आपण काय म्हणतो ऑर्बिट म्हणतो ऑर्बिट किंवा मेन शेल म्हणतो. प्रत्येक ऑर्बिट मध्ये काही असतात सबसेल ज्याला आपण एसपीडीएफ ने काय करतो रिप्रेझेंट करतो. प्रत्येक सबसेल मध्ये असतात काही ऑर्बिटल्स. Orbitals. प्रत्येक सबसेल मध्ये काही असतात ऑर्बिटल्स. मग एस मध्ये असणाऱ्या ऑर्बिटलची संख्या वेगळी आहे पी मध्ये असणारी वेगळी डी मध्ये वेगळी आणि एफ मध्ये वेगळी असतील. मग नंबर ऑफ ऑर्बिटल्सचा फॉर्म्युला काय आहे नंबर ऑफ ऑर्बिटल्स 2L. नंबर ऑफ ऑर्बिटल्स यस 2l प्लस 1 One. म्हणजे इथं आपण कशाचा रेफरन्स घेतलेला आहे इथं आपण एल म्हणजे अझिमुथल क्वांटम नंबरचा अझिमुथल क्वांटम नंबर वरून एल च्या व्हॅल्यू वरून आपण नंबर ऑफ ऑर्बिटल्स काय करू शकतो काउंट करू शकतो. मग एस मध्ये किती ऑर्बिटल्स असतील तर एस साठी एल ची व्हॅल्यू 0 आहे एस साठी एल ची One. व्हॅल्यू 0 आहे. मग ही 0 व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुट करा 2 इंटू 0 प्लस 1 म्हणजे एस मध्ये किती ऑर्बिटल 1. 1 एकच ऑर्बिटल असणार आहे. एल ची व्हॅल्यू 1 आहे पी या सबसेलसाठी एल ची व्हॅल्यू किती आहे अझिमुथल क्वांटम नंबर काय आहे 1. 1. ओके मग 1 ही व्हॅल्यू इथं एल च्या ठिकाणी पुट करा 2 इंटू 1 प्लस 1 काय होईल 2 इंटू 3. 1 2 प्लस 1 3 म्हणजे पी मध्ये किती ऑर्बिटल झाले 3. एस मध्ये एकच ऑर्बिटल पी मध्ये 3 Three ऑर्बिटल Three. टी मध्ये 3 ऑर्बिटल. आता पहा एल इज इक्वल टू 2 डी साठी व्हॅल्यू आहे अझिमुथल क्वांटम नंबर 2 पुट करा आणि मला सांगा डी मध्ये ऑर्बिटल किती 5 orbitals. 5. ऑर्बिटल्स. ओके 5 ऑर्बिटल्स. एफ मध्ये किती Seven ही orbitals. व्हॅल्यू पुट करा 7. यस 7. मग आता जनरली तुम्हाला हा फॉर्म्युला वगैरे काही लक्षात ठेवण्याची पण आवश्यकता नाही. जर 4 सबसेल आहेत आपल्याकडे आणि तुम्ही वारंवार याची प्रॅक्टिस करताय इफ यू आर गोइंग टू प्रॅक्टिस दिस विगरसली देन यू विल ऑटोमॅटिकली रिमेंबर. ओके एस म्हणजे 1 ऑर्बिटल पी म्हणजे 3 ऑर्बिटल डी म्हणजे 5 आणि एफ म्हणजे 7. ओके 2 चं काय आहे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे हे इझिली तुमच्या लक्षात राहून जाईल. ओके मग डिनोट करत असताना एस ऑर्बिटल नेहमी आपण असं डिनोट करतो. ओके हे पाहणार आहे आपण याला काय म्हणतात ऑर्बिटल डायग्राम म्हणतात. याला काय म्हणतात ऑर्बिटल डायग्राम. एकच ऑर्बिटल आहे ते आपण एका बॉक्सने दाखवतो. 3 ऑर्बिटल आहेत पी मध्ये आणि ते एका एनर्जी लेवलला आहेत. पी ची एनर्जी सेम असते 2p असेल 3p असेल 2p ची वेगळी 3p ची वेगळी पण 2p मध्ये असणारे सगळे ऑर्बिटल हे एकाच एनर्जी लेवलला काय असतात रेस्ट असतात. म्हणून आपण 3 ऑर्बिटल जे आहेत एकाच एनर्जी लेवलला म्हणजे एकत्र दाखवतोय म्हणजे एका एनर्जी लेवलला. आणि अशा ऑर्बिटलला नाव काय दिलं आपण ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी. काय नाव दिलं आठवतं का झालंय हे ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी आर कॉल्ड ॲज हू विल रिप्लाय मी. चला कोण सांगतंय हू विल रिप्लाय मी ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी कोण सांगेल प्रणित गौरंगी ऋषिकेश कीर्ती रितिका समीक्षा संस्कृती स्नेहा सुरेश तनिषा वेदांत कोण सांगेल ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी लेवल यस एकाच एनर्जी लेवलला असणारे ऑर्बिटल त्याला काय म्हणतो आपण होतंय काय रिकॉल होतंय आठवतंय Degenerate ऑर्बिटल म्हणतो. यस
यस कीर्ती. ओके गुड. डिजनरेट ऑर्बिटल्स म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? डिजनरेट ऑर्बिटल्स. लिहून घ्या आता कुठेतरी साइडला लिहून घ्या कुठेतरी. ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी लेवल और ऑर्बिटल्स ॲट द सेम एनर्जी लेवल और हॅव्हिंग द सेम एनर्जी आर कॉल्ड ॲज ऑर्बिटल्स हॅव्हिंग द सेम एनर्जी आर कॉल्ड ॲज डिजनरेट ऑर्बिटल. ओके. सर व्हॉट इज डी दिस मध्ये डिजनरेट डिजनरेट मीन्स ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी. हा शब्द इंग्लिश मधला नाहीये. हा शब्द आहे तो लॅटिन किंवा जर्मन लँग्वेज मधून आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यावरून इंग्लिश मध्ये ट्रान्सफर झालेला शब्द आहे. ज्या डिस्कवरीज जिथं झालेल्या आहेत पहा, ज्या डिस्कवरीज जिथं झालेल्या आहेत तिथून काही शब्द आले आहेत. जसे की आपण सिम्बॉल लिहितो. ओके. कसे सिम्बॉल लिहितो आपण? आयर्न. आयर्न साठी आय पण युज करत नाही आपण, आर पण युज करत नाही, काहीच युज करत नाही याच्यामधलं. आयर्न हे इंग्लिश नेम आहे. पण आपण त्याचा सिम्बॉल कसा लिहितो आपण? एफई. एफई का लिहितो? तर आयर्नचं लॅटिन नेम काय आहे? फेरस आहे. बरोबर की नाही? म्हणून फेरस वरून हा सिम्बॉल आलेला आहे. हे नेम आपण इंग्लिश मध्येच लिहितो. एफई ला रीड करताना आपण आयर्नच म्हणतो. का तर आपली जी लँग्वेज आहे, आपलं जे मीडियम आहे ते इंग्लिश आहे. आपण आयर्नच म्हणतो पण लिहिताना एफई लिहितो का तर हा सिम्बॉल आलेला आहे लॅटिन वरून. ओके. आणि असे किती एलिमेंट आहेत पिरियोडिक टेबल मध्ये? किती एलिमेंट आहेत असे पिरियोडिक टेबल मध्ये? सर म्हणजे टोटल सिम्बॉल लॅटिन. येस. नो नो. ज्याचे सिम्बॉल लॅटिन वरून आले. ज्याचे सिम्बॉल. ठीक आहे. हेलियम. हेलियम म्हणताना पण हेलियम आणि लिहिताना पण आपण याचीच लिहितो. तर इंग्लिश नेम वरून याचा सिम्बॉल आलाय. हेलियमचा सिम्बॉल कसा आलाय? इंग्लिश नेम वरून डिरेक्टली सिम्बॉल आलेला आहे. पण आयर्नचा सिम्बॉल आलेला आहे का? आय आर असा आलेला आहे का? इंग्लिश नेम वरून नाही आलेला. No. यस. टंगस्टन सिम्बॉल डब्ल्यू. डब्ल्यू. नेम लॅटिन नेम जसं आयर्नचं फेरस आहे. लॅटिन नेम ऑफ टंगस्टन. सुरेश. नो सर डोंट. उल्फ्रॉम म्हणतात त्याला. टंगस्टन उल्फ्रॉम डब्ल्यू. ओके. आयर्न फेरस एफई. ओके. एक होमवर्क घ्या. 3 कॉलम करायचे. 3 कॉलम करायचे. इंग्लिश नेम, लॅटिन नेम आणि त्याच्या पुढे त्याचा सिम्बॉल. जसं की पहिल्या कॉलम मध्ये येईल आयर्न, सेकंड मध्ये येईल फेरस आणि देन एफई. आणि ही नावं इम्पॉर्टंट आहेत का तर ज्यावेळी आपण याचे आयन्स वगैरे पाहतो त्यावेळी फेरस वरून तयार होणारा फेरेट आयन हे पाहायचं आहे आपल्याला. 12th स्टँडर्ड मध्ये गेल्यानंतर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये आपण याचा यूज करणार आहे. त्यामुळे लॅटिन नेम माहित असणं गरजेचं आहे. ओके. असे 10 किंवा 10 और 11 एलिमेंट्स तुम्हाला भेटतील. ओके. जसं की आयर्न, फेरस, एफई, कॉपर, क्युप्रम, सीयू. कॉपर सीओ आहे स्पेलिंग मध्ये. आपण लिहितो सीयू. तर क्युप्रस हा शब्द कुठून आलेला आहे? लॅटिन वरून आलेला आहे. कॉपर, क्युप्रस. सर मर्क्युरी, सिल्वर आणि गोल्ड पण तसंच आहे. येस येस. गोल्ड, ऑरम, एयू, सिल्वर, आर्जेंटम, एजी, मर्क्युरी, हायड्रोगायरम, एचजी. अजून काय सांगता येईल? सोडियम, नॅट्रियम, Na, पोटॅशियम, केलियम, के. किती झाले पहा? पोटॅशियम, केलियम, के. अजून पीबी कशाचा सिम्बॉल आहे? पीबी. लीड, प्लंबम, पीबी. अजून काय सांगता येईल? लीडचा सिम्बॉल पीबी आहे. अजून यस. टीन, स्टॅनम, एसएन. एसएन हा सिम्बॉल आहे टीनचा. देन ठीक आहे. प्रणित काय मेसेज आला? मर्क्युरी. ठीक आहे. मर्क्युरी झालेलं आहे. मर्क्युरी, हायड्रोगायरम, एचजी. अजून काय सांगता येईल? ठीक आहे. तर जे आहेत ते तुम्ही काय करा? पॉइंट आउट करा. त्याचा तुम्ही जे होमवर्क करताय 3 कॉलम. इंग्लिश नेम, लॅटिन नेम, सिम्बॉल. आणि हे असंच पाठ करायचं. आयर्न, फेरस, एफई. ओके. टंगस्टन, उल्फ्रॉम, डब्ल्यू. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करणार? त्याला माइंड मध्ये काय करणार? तुम्ही मेमोराइज करणार. ठीक आहे. तर ते व्यवस्थित लक्षात राहील तुमच्या. आणि त्याचा फोटो करा होमवर्कचा. ठीक आहे. आपण काय सांगत होतो? डिजनरेट ऑर्बिटल्स म्हणतो आपण याला. ठीक आहे. आता पहा डी मध्ये किती ऑर्बिटल? 5 ऑर्बिटल. मग 5 काय असतील? एकाच एनर्जी लेवलला. म्हणून आपण 5 कशाने दाखवले ऑर्बिटल? 5 बॉक्सने. आणि हे बॉक्स एकमेकांशी कनेक्टेड आहेत, इंटरकनेक्टेड आहेत. इट मीन्स दे हॅव सेम एनर्जी लेवल. आणि एफ साठी काय असतील? एफ साठी 7 ऑर्बिटल असतील. 1 2 3 4 5 6 अँड 7. एफ साठी 7 ऑर्बिटल्स असतील. तर हे ऑर्बिटल डायग्राम मध्ये दाखवणार आहे आपण. ठीक आहे. या टाइप मध्ये आपण काय करणार आहे? इलेक्ट्रॉन फिल करणार आहे. येईल लक्षात तुमच्या पुढे. ठीक आहे. हे झालं अॅझिमुथल क्वांटम नंबर.
टेक दिस, हे लिहून घ्या. नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती असतात SPDF मध्ये. म्हणजे P हा 2p असेल, 3p असेल, 4p असेल, कोणत्याही ऑर्बिट मधली जर p सबसेल असेल तर त्याचं स्ट्रक्चर हेच राहणार आहे, त्याच्यामध्ये 3च ऑर्बिटल राहणार आहे. फक्त 2p पेक्षा 3p ची एनर्जी जास्त असणार आहे, 3p पेक्षा 4p ची एनर्जी जास्त असणार आहे, त्याची साईज मोठी असणार आहे. ऑर्बिटलची साईज डायग्राम दाखवले तुम्हाला, फोटोग्राफ दाखवले आहेत सगळे, साईज मोठी असणार आहे. टेक डाऊन दिस. झालं का? झालं? Yes, sir. त्याच्यानंतरचा क्वांटम नंबर आहे मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. थर्ड क्वांटम नंबर मॅग्नेटिक प्रॉपर्टी हा काय करतो, रिप्रेझेंट करतो ऑर्बिटलची. प्रत्येक ऑर्बिटलला एक मॅग्नेटिक क्वांटम नंबर असतो. मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर म्हटले म्हणजे प्रत्येक ह्या इंडिव्हिज्युअल ऑर्बिटलला काय असणार आहे, एक क्वांटम नंबर असणार आहे. त्याला आपण मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर म्हणतो. त्याचं रिप्रेझेंटेशन कसं आहे, m आणि त्याच्या सबस्क्रिप्टला स्मॉल l, m आणि त्याच्या सबस्क्रिप्टला स्मॉल l. जर तुम्ही SPDF साठी काउंट करताय तर आपण काय करू शकतो, 2l प्लस एवढेच ऑर्बिटल आहेत, 2l प्लस 1 एवढेच ऑर्बिटल आहेत. जेवढे ऑर्बिटल आहेत तेवढेच काय असतील, त्याला तेवढेच काय असतील, मॅग्नेटिक क्वांटम नंबर असतील. तेवढेच त्याला काय असतील, मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर असतील. आणि हे मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर कुठून स्टार्ट होतात, जर L ची व्हॅल्यू 0 आहे, तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर पण असतो 0. L ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे काय सांगितलं होतं पहा, -L डॅश 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 0 2 प्लस L, -L आणि प्लस L पर्यंतच्या व्हॅल्यू घ्यायच्या. 0 आहे म्हणून 0. ठीक आहे. जर L ची व्हॅल्यू 1 असेल तर आपल्याला -L पर्यंत जायचंय, म्हणजे -1 पर्यंत जायचं आहे, 0 ला इन्क्लूड करायचं आहे आणि प्लस L पर्यंत जायचंय. म्हणजे ML च्या व्हॅल्यू काय झाल्या मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या -1, 0 आणि +1. बरोबर की नाही. L ची जी व्हॅल्यू आहे तेवढंच मायनस मध्ये जायचं, तिथून स्टार्ट करायचं, 0 ला इन्क्लूड करायचं आणि प्रत्येक होल नंबर व्हॅल्यू काय करायची तिथं घ्यायची, प्रत्येक इंटिजर व्हॅल्यू घ्यायची. ओके, देन नेक्स्ट L इज इक्वल टू 2. जर L ची व्हॅल्यू 2 असेल इथं D साठी, तर मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू काय असतील, 2 मध्ये -मध्ये 2 पर्यंत जायचं, -2 पासून सुरुवात केली, -2 नंतर येतो -1, बरोबर 0. की नाही. त्याच्यानंतर कोण येतो 0, त्याच्यानंतर कोण येतो +1, त्याच्यानंतर येतो +2, म्हणजे -2 आणि +2 च्या मधल्या सगळ्या व्हॅल्यू घेतल्या. ओके, त्याच्यानंतर F सबसेल साठी आहे L इज इक्वल टू 3. 3. L इज इक्वल टू 3 साठी मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू काय असतील, मॅग्नेटिक -3, त्याच्यानंतर -2, -1, 0, +1, +2 आणि +3. ओके, तर अशा काय असतील व्हॅल्यूज असतील. मग ह्याच व्हॅल्यूज आपण काय करणार आहोत इथं देणार. जसं की आता मॅग्नेटिक क्वांटम नंबरची व्हॅल्यू 0 आहे, एकच ऑर्बिटल आहे, 0 व्हॅल्यू आहे. त्याच्या -1 पासून +1 पर्यंत आहेत, तर आपण अशा देऊ शकतो -1, 0, +1 या व्हॅल्यू ऑर्बिटलला देऊ शकतो आपण. त्याच्यानंतर D मध्ये किती आहेत 5, म्हणजे हे S साठी आहे, हे P साठी आहे, D साठी आणि हे F साठी. ओके, -2, -1, 0, +1, +2. ओके, आणि F साठी देऊ शकतो आपण -3, -2, -1, 0, +1, +2 आणि +3. आणि ज्यावेळी प्रत्येक याच्यामध्ये पूर्ण इलेक्ट्रॉन फिलअप झालेले असतात, एक्झॅक्टली हाफ फिल्ड असेल किंवा फुल फिल्ड असेल. फॉर एक्झाम्पल पहा, प्रत्येकामध्ये जर पूर्ण इलेक्ट्रॉन फिलअप केले, एका ऑर्बिटलची कॅपॅसिटी आहे मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन अकॉमोडेट करण्याची, एकामध्ये 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात. जर याच्यामध्ये पूर्ण इलेक्ट्रॉन भरले तुम्ही आणि त्याचा मॅग्नेटिक क्वांटम नंबरने जर त्याला मल्टिप्लाय केलं त्या इलेक्ट्रॉनच्या नंबरला, तर अँसर 0 येते. तर अँसर काय येतं, 0 येतं. ठीक आहे, याला तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी नाहीये, 0च आहे. ठीक आहे, जर मी याच्यामध्ये पूर्ण इलेक्ट्रॉन फिलअप केले, पहा पूर्ण इलेक्ट्रॉन फिलअप केले, तर फायनल अँसर काय येणार आहे पहा. फायनल अँसर काय येणार आहे, एक इलेक्ट्रॉन आहे -1 क्वांटम नंबर असणारा मॅग्नेटिक क्वांटम नंबर, दुसरा इलेक्ट्रॉन आहे -1 असणारा. ओके, 0 सोडून द्या, +1 असणारा एक आहे आणि +1 असणारा दुसरा आहे. ओके,
म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत -1 असणारे, 2 इलेक्ट्रॉन आहेत +1 असणारे, मग 2 - 1 आणि 2 + 1 हे एकमेकाला काय होतील, कॅन्सल होतील. फायनल आन्सर जे येते मॅग्नेटिक, हे काय येणार आहे, मॅग्नेटिक क्वांटम नंबरचं 0 येणार आहे. मग त्याच्यावरून आपण सांगू शकतो की ज्याच्यामध्ये पूर्ण इलेक्ट्रॉन फिलअप झालेले आहेत, फुल्ली फिल्ड झालेले ऑर्बिटल, ते स्टेबल असतं. ते ऑर्बिटल काय असतं, मोर स्टेबल असतं, कारण त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी तिथं एकमेकांना काय झालेले असतात, कॅन्सल झालेले असतात. आणि जर हाफ फिल्ड असेल, एक्झॅक्टली हाफ फिल्ड मध्ये प्रत्येकामध्ये 2 आहेत किंवा प्रत्येकामध्ये 1 आहे, प्रत्येकामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तर आपण त्याला काय म्हणू शकतो, इट इज एक्झॅक्टली हाफ फिल्ड. हे काय आहे, हाफ फिल्ड आहे. 6 ची कॅपॅसिटी आहे, पण याच्यामध्ये 3च आहे. ओके, मग 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर असतील तर -1 आणि +1 एकमेकाला काय होतं, कॅन्सल होतं. म्हणजे हाफ फिल्ड ऑर्बिटल किंवा फुल फिल्ड ऑर्बिटल, कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल हे मोर स्टेबल असतात. हे काय असतात, मोर स्टेबल असतात, त्यांची स्टॅबिलिटी जास्त असते. आणि हे एका एनर्जी लेवलचे ऑर्बिटल आहेत की ज्यांना आपण काय म्हणत असतो, डिजेनरेट ऑर्बिटल. ह्याला काय म्हणत असतो आपण, डिजेनरेट ऑर्बिटल. आता एकच क्वांटम नंबर राहतोय, एकच क्वांटम नंबर राहतोय, 4th क्वांटम नंबर. त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो, इन क्वांटम. स्पिन का इलेक्ट्रॉन स्पिन, इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर, इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर. आणि दाखवतो कशाने, एम, त्याच्या सबस्क्रिप्टला एस, एस फॉर स्पिन. आणि स्पिन क्वांटम नंबर 2च असतात. कोणते असतात, +1/2 आणि -1/2. हे कशाविषयी असतात, हे इलेक्ट्रॉन स्वतःच्या ऍक्सिस भोवती कोणत्या डिरेक्शन रोटेट करतोय, इलेक्ट्रॉन स्वतःच्या ऍक्सिस भोवती कोणत्या डिरेक्शन रोटेट करतोय. तुम्ही ऑब्झर्व करताय आणि तुम्हाला असं दिसलं की इलेक्ट्रॉन हा क्लॉकवाईज फिरतोय, क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे. जर तो क्लॉकवाईज फिरतोय तर आपण त्याला काय म्हणू शकतो, त्याचा जो स्पिन क्वांटम नंबर आहे तो +1/2 आहे. जर तो अँटी क्लॉकवाईज फिरतोय, जर तो अँटी क्लॉकवाईज फिरतोय तर आपण त्याला म्हणणार -1/2 आहे. हाफ हीच मॅग्निट्यूड का घेतली, तर सांगितलंय मी तुम्हाला रिसेंट रिसर्च मध्ये, इलेक्ट्रॉन हा पूर्ण राऊंड रोटेट करत नाहीये, तो फक्त हाफ फिरतो 180 डिग्री मध्ये. आणि हे कंटिन्यू रिव्हर्स होतात. म्हणजे जर तुम्ही 2 इलेक्ट्रॉन कन्सिडर करताय, यांचे स्पिन एकमेकांना पेअर्ड झाले आहेत, एक क्लॉकवाईज फिरतोय, दुसरा अँटी क्लॉकवाईज फिरतोय, एक अपवर्ड एरोने दाखवलेला आहे, एक डाऊनवर्ड एरोने दाखवलेला आहे. ओके, याला काय म्हणतात, अप स्पिन म्हणतात, याला म्हणतात अप स्पिन. अपवर्ड एरोला काय म्हणतात, अप स्पिन. आणि याला म्हणतात लो स्पिन, याला काय म्हणतात, लो स्पिन. तर हा अप स्पिन आणि लो स्पिन असणारे एकमेकांना काय झालेले आहेत, पेअर झालेले आहेत. थोड्या वेळाने हे उलट होतं, थोड्या वेळाने उलट होतं, अप स्पिन असणारा लो स्पिनला जातो, लो स्पिन असणारा अप स्पिनला जातो. म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, हे हाफ रोटेशन कंटिन्यू काय झालेलं असतं, चालू असतं. म्हणून हे एकमेकांचे स्पिन एकमेकांना काय होतात, पेअर होतात, आणि त्या गोष्टी एकमेकांना काय केल्या जातात, बॅलन्स केल्या जातात. तर हे आहे, हा आहे 4th क्वांटम नंबर. मग एखाद्या ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन जर अकॉमोडेट होत असतील, 2 इलेक्ट्रॉन जर अकॉमोडेट होत असतील, तर तिथे एक प्रिन्सिपल सांगितलं होतं आपण, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. काय सांगितलेलं, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. काय होतं ते प्रिन्सिपल, an orbital can accommodate only 2 electrons and they must have opposite spins, and they must have opposite spin. एक ऑर्बिटल, सिंगल ऑर्बिटल, कोणत्याही सबसेल मधलं कोणतंही सिंगल ऑर्बिटल, ओके, 2च इलेक्ट्रॉन अकॉमोडेट करू शकतं मॅक्झिमम. त्याची कॅपॅसिटीच आहे 2 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम ते काय करू शकतं, अकॉमोडेट करू शकतं. आणि काय सांगितलं, कंडिशन काय, पण कंडिशन काय, अँड दे मस्ट हॅव अपोजिट स्पिन. त्यांचे स्पिन एकमेकांच्या अपोजिट असतील तरच ते काय होणार आहेत, अकॉमोडेट होणार आहेत. दोन्हीचे जर अप स्पिन असतील तर हे अकॉमोडेट होणार नाहीत, किंवा दोन्हीचे जर लो स्पिन असतील तरी पण हे अकॉमोडेट होणार नाहीत. मग याच्यामध्ये जर अकॉमोडेट व्हायचं, याच्यामध्ये फिक्स बसायचंय 2 इलेक्ट्रॉनला, तर काय असायला पाहिजे, त्यांचे स्पिन एकमेकांच्या अपोजिट पाहिजेत. एक जर अपस्पिन आहे तर दुसरा लो स्पिन पाहिजे. एक क्लॉकवाईज फिरतोय, दुसरा अँटी क्लॉकवाईज फिरला पाहिजे. ओके, एक क्लॉकवाईज फिरतोय तर दुसरा काय फिरला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज फिरला पाहिजे. ओके, मॅग्नेटिझमचं ओरिजिन काय असतं सांगता येईल, येस सुरेश. सर, जर का थर्ड ऑर्बिटल मध्ये फक्त 5च आहे स्पिन असेल तर सर, काय असेल तर 5 स्पिन, म्हणजे 5 अपवर्ड spin अँड means डाऊनवर्ड. येस, अपवर्ड आणि डाऊन, ठीक आहे ना. पहा, जर तुम्ही असं पाहताय, ठीक आहे, इलेक्ट्रॉन कसे फिलअप करणार आहे ते पाहणार आहोत आपण. जर याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन आपण काय करतोय, फिलअप करतोय, 1 2 3 4 5, हे जर असे असतील तर हे एक्झॅक्टली हाफ फिल्ड आहे. आय एम टॉकिंग अबाउट
डी ऑर्बिटल. तर हे काय आहे, एक्झॅक्टली हाफ फिल्ड आहे. तर याचे नंबर आणि याचे नंबर एकमेकांना कॅन्सल झाले, टोटल मॅग्नेटिक प्रॉपर्टी 0 असेल. याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी नाहीये, त्यामुळे हा मॅग्नेटिझम हा काय करतो, रिपेल होईल. पण पहा ठीक आहे, आणखी एक इलेक्ट्रॉन आला. तर याचा स्पिन एकमेकांना काय झाला, पेअर झाला. याचा स्पिन काय झाला, एकमेकांना पेअर झाला. म्हणजे याचे स्पिन जे आहेत हे इथं कॅन्सल होत आहेत एकमेकांना, आणि 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहेत हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. म्हणजे काय होतं पहा, मी तुम्हाला तेच सांगत होतो. 2 गोष्टी आहेत पहा. इलेक्ट्रिसिटीचा ओरिजिन काय आहे, इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणतो आपण. यस, इलेक्ट्रिसिटीचा ओरिजिन काय असेल, इलेक्ट्रिसिटी कशाला म्हणतो आपण. इलेक्ट्रिसिटीचा ओरिजिन काय आहे, जेव्हा एका वायर मधून काय होते पहा, काहीतरी करंट किंवा इलेक्ट्रिसिटी काय होते त्याच्यामधून ट्रॅव्हल करते, असं आपण कन्सिडर करतो. म्हणजे बटन दाबलं आपल्याला बल्ब काय होतो, ग्लो होतो किंवा फॅन चालू. तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे कशाचा स्ट्रीम आहे, कोणत्या गोष्टीचा स्ट्रीम आहे, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्सचा. समीक्षा काय आहे, इलेक्ट्रॉन त्याच्यामधून काय होत आहेत, मुवमेंट करतायत. म्हणजे फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहेत त्याच्यामुळे काय होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन मधून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होण्यासाठी बेसिक कंडिशन काय असते, चार्ज पार्टिकल, कोणताही चार्ज पार्टिकल त्याची काय झाली पाहिजे, मुवमेंट झाली पाहिजे. चार्ज पार्टिकलची मुवमेंट झाली पाहिजे. कोणताही चार्ज असणारा पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. सोल्युशन जर तुम्ही घेतलेलं आहे NaClचं सोल्युशन घेतलंय, 2 इलेक्ट्रोड डीप केलेले आहेत तुम्ही, तर याचं काय होतं, डिसोसिएशन होतं. याचं डिसोसिएशन होतं Na+ मध्ये आणि Cl- मध्ये. आता हे आहेत आयन, ओके, याची साईज खूप मोठी आहे. ऍज कम्पेअर टू इलेक्ट्रॉन ह्या आयनची साईज खूप मोठी आहे, ओके. पण याच्यावरती चार्ज आहे आणि हे चार्ज पार्टिकल आहेत. जर याची मुवमेंट झाली तर इलेक्ट्रिसिटी तिथं कंडक्ट होते. जर तुम्ही एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड दिलाय, एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड दिलाय, तर पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होईल, निगेटिव्ह आयन हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कडे अट्रॅक्ट होईल. आणि ही आयन्सची जी मुवमेंट आहे म्हणजे चार्ज पार्टिकलची मुवमेंट आहे, तिथं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जाईल. तिथं काय होईल, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जाईल. ओके, पाहणार आहे आपण 12th मध्ये इलेक्ट्रिसिटी विषयी आपल्याला सेपरेट चॅप्टर आहे. तर इलेक्ट्रिसिटीचा ओरिजिन हा आहे. तसा सेम फिजिक्स मध्ये तुम्हाला चॅप्टर आहे मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझमचा ओरिजिन काय आहे, मॅग्नेटिझमचा पार्टिकल लेवलला एकदम डीप मध्ये जर आपण गेलो, पार्टिकल लेवलला मॅग्नेटिझमचा ओरिजिन काय आहे. एखाद्या कंपाऊंड मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी कधी येईल, एखादा पॅरामॅग्नेटिक कधी असेल किंवा एखादा कंपाऊंड मॅग्नेटकडे अट्रॅक्ट का होतो. तर मॅग्नेटिझमचा ओरिजिन आहे जेव्हा कधी चार्ज पार्टिकल यस when it is flow from magnet. नो, चार्ज पार्टिकल हा कोणताही चार्ज पार्टिकल जेव्हा स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरतो, म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, रोटेट अबाउट इट्स ऍक्सिस. जेव्हा कधी चार्ज पार्टिकल स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरतो, ठीक आहे, स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेशन करतो, तेव्हा तिथं मॅग्नेटिक प्रॉपर्टी तयार होते. मग इलेक्ट्रॉन काय आहे, इलेक्ट्रॉन चार्ज पार्टिकल आहे आणि तो इलेक्ट्रॉन फिरतोय. पण इथं काय होतंय या केसमध्ये काय होतंय पहा, या केसमध्ये इलेक्ट्रॉनचा स्पिन हा एकमेकांना पेअर झालेला आहे, याची डायरेक्शन एकमेकाला पेअर झाले. म्हणजे एक इलेक्ट्रॉन जर डायरेक्शन अशी असेल तर दुसऱ्या इलेक्ट्रॉनची मुवमेंट करण्याची डायरेक्शन अशी असेल. म्हणजे एक हा क्लॉकवाईज फिरतोय, हा अँटी क्लॉकवाईज फिरतोय. ओके, मग यांचे स्पिन जे आहेत किंवा रोटेशन जे आहेत हे एकमेकांना पेअर अप झाले, म्हणजे याचा स्पिन आणि याचा स्पिन एकमेकांना काय होत आहेत, कॅन्सल होत आहेत. ओके, म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी यानं बनवलेला टोटल रिझल्टंट जर वेक्टर असा असेल मॅग्नेटचा, तर दुसऱ्याचा काय असणार आहे, असा असणार आहे. आणि हे एकमेकांना काय होतील, कॅन्सल होतील. तर मॅग्नेटिझम मध्ये तुम्ही शिकताल राईट हँड थंब रूल किंवा लेफ्ट हँड थंब रूल, हे जे आहे ते फिजिक्स मध्ये तुम्हाला होऊन जाईल. डायरेक्शन कशी असते, जर असा रोटेट करत असेल तर थंबच्या डायरेक्शन मध्ये, जर ही रोटेशनची डायरेक्शन असेल तर थंबच्या डायरेक्शन मध्ये काय असणार आहेत, त्याचे रिझल्टंट वेक्टर असणार आहे किंवा रिझल्टंट मॅग्नेटिक फोर्स असणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला फिजिक्स मध्ये होतील. येस, एनिथिंग एल्स, ठीक आहे. हे पाहायचं आहे आपल्याला, इलेक्ट्रॉन कसे फिलअप होतात, इलेक्ट्रॉन कसे फिलअप करायचे.
ओके 4 क्वांटम नंबर आणि पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. जर 2 इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटल मध्ये अकोमोडेट करायचा आहे, स्पिन अपोजिट पाहिजे डेफिनेटली. ओके सेम स्पिन असेल तर तुम्ही अकोमोडेट करू शकत नाही. ओके अजून काय पाहिलं आपण? शेप्स पाहिले होते आपण ऑर्बिटलचे शेप्स पाहिले होते आपण, त्याच्यासाठी डायग्राम वगैरे दाखवलेल्या होत्या. एनर्जी पाहिली होती आपण ऑर्बिटलची. एनर्जी कुणाची जास्त असते तर त्याच्यासाठी एक रूल दिला होता. कोणता रूल होता? n+l व्हॅल्यू चेक केली आपण. n+l. n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, l म्हणजे अझिम्युथल क्वांटम नंबर. ज्याची n+l व्हॅल्यू जास्त असेल, ठीक आहे, ज्याची n+l व्हॅल्यू जास्त असेल तर त्याची एनर्जी पण त्या ऑर्बिटलची जास्त असणार. त्या ऑर्बिटलची एनर्जी काय असणार आहे? जास्त असणार आहे. पण जर n+l च्या व्हॅल्यू जर काय आल्या, सेम आल्या, तर आपण काय केलं होतं? n ची व्हॅल्यू ऑब्झर्व केली. ज्याचा n मोठा, प्रिन्सिपल क्वांटम नंबर मोठा, त्याची एनर्जी काय असणार आहे? जास्त असणार आहे. आणि ज्याचा n लोअर असेल त्याची एनर्जी पण काय असणार आहे? लोअर असणार आहे. मग आपण एक डायग्राम पाहिली होती. कोणती डायग्राम? अफोगू प्रिन्सिपल किंवा अफोगू डायग्राम पाहिली होती. आठवते का? येस सर. अफोगू प्रिन्सिपल किंवा त्यालाच अफोगू डायग्राम म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? अफोगू डायग्राम म्हणतात. मग एनर्जी लेवल आपण डिफाईन केल्या होत्या ऑर्बिटलच्या. कसं? 1s पहिल्या शेल मध्ये एकच ऑर्बिटल, एकच सबशेल आहे, बरोबर की नाही? पहिल्या शेल मध्ये एकच सबशेल, दुसऱ्यामध्ये 2 आहेत, 2s आणि 2p, बरोबर का? हा काय डिनोट करतोय? हा पहिला नंबर हा मेन शेल किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर रिप्रेझेंट करतोय. आणि s, p, d, f ह्या काय आहेत? सबसेल आहेत, ज्या आपण अझिम्युथल क्वांटम नंबर वरून काय करू शकतो? त्याच्यावरून डिसाइड करू शकतो. तिसऱ्यामध्ये 3 सबसेल, 3s, येस 3p, 3d. चौथ्यामध्ये 4 सबसेल, 4s, 4p, 4d आणि कोणती इंट्रोड्यूस झाली नवीन? 4f. अशा 4 काय असतील? सबसेल असतील. फिफ्थ मध्ये परत 4 डिनोट करायचे. ठीक आहे, फिफ्थ मध्ये 4, सिक्स्थ मध्ये 4. ओके सो 5s 4 सबसेल आहेत, 5p, 5d, 5f, 6s, 6p, 6d, 6f. ठीक आहे, जर तुम्ही असं डिनोट केलं, रिप्रेझेंट केलं, काय सांगितलं? एरो कसे काढणार? these are the increasing order of energy. These are arranged as increasing order of energy. म्हणजे एनर्जी वरती काय होत गेले? वाढत गेले. ठीक आहे. एरो कसे काढणार आपण? डायगोनल एरो टाकायला सांगितलं तुम्हाला, तिरके एरो टाकायचे. इथून एक एरो टाकला, 1s ला सगळ्यात लोअर एनर्जी, म्हणजे इलेक्ट्रॉन फिलअप करताना आपण याची हेल्प घेणार आहे. इलेक्ट्रॉन कसे फिल केले जातील? विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. लोअर एनर्जी टू हायर एनर्जी आपल्याला इलेक्ट्रॉन फिलअप करायचे. म्हणजे जर मी सांगितलं एखाद्या ऍटमचा ऍटॉमिक नंबर हा 10 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 10 काय आहेत? 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर की नाही? आणि हे 10 इलेक्ट्रॉन्स कुठे असतील हे तुम्हाला काय करायचं आहे? थेरॉटिकली राईट करायचं आहे. थेरॉटिकली तुम्हाला ते डिसाइड करायचं आहे की हे 10 इलेक्ट्रॉन कुठे असतील. तुम्ही काय करणार? इलेक्ट्रॉन फिलअप करताना एक गोष्ट तर तुम्हाला माहित झाली, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. काय? कोणत्याही ऑर्बिटल मध्ये 2च इलेक्ट्रॉन फिलअप होतील मॅक्झिमम, आणि तेही कसे असतील? अपोजिट स्पिन असणार आहे. पहिल्यांदा तुम्ही लोअर एनर्जी, मी सांगितलं विथ इन्क्रीजिंग एनर्जी तुम्ही काय करणार? हे फिलिंग करणार. मग सगळ्यात लोअर एनर्जी कोणाची? 1s ची. त्याच्यानंतर एनर्जी कशी डिसाइड केली तुम्ही? परत रिटर्न यायचं, परत डायगोनल एरो. म्हणजे 1s नंतर कोण आला? 2s. म्हणजे तुम्ही 1s मध्ये इलेक्ट्रॉन भरले, त्याच्यानंतर 2s मध्ये भरले, त्याच्यानंतर परत रिटर्न यायचं, परत इथून डायगोनल एरो, त्याच्यानंतर कोण आला? 2s नंतर 2p नंतर 3s, म्हणजे 2p नंतर 3s. परत रिटर्न आले तुम्ही, परत रिटर्न आलात, परत इथून डायगोनल एरो, कोण आलं? 3p, 3p आणि 4s आलं. 3p नंतर 3d आले का इथं? नाही, 3d पेक्षा 4s ची एनर्जी कमी आहे. 3d पेक्षा 4s ची एनर्जी काय आहे? कमी आहे. परत रिटर्न आला, 4s नंतर आता 3d येणार आहे. 4s नंतर कोण येणार आहे? 3d येणार आहे. 3d नंतर परत येतो 4p, 3d नंतर येतो 4p, त्याच्यानंतर येतो 5s नंतर परत रिटर्न यायचं, परत डायगोनल एरो, 4d, 5p, 6s. आणि पाठ करायची नाही डायग्राम, एक्झाम मध्ये कुठेतरी साईडला तुम्ही लगेच काय करू शकता? पेन्सिलने ड्रॉ करू शकता. हे लक्षात ठेवायची पण आवश्यकता नाहीये तुम्हाला. परत हे ओके. 6s नंतर इकडे 7s कडे जाऊ शकता तुम्ही. सॉरी, 6s नंतर नाही, 6p नंतर तुम्ही 7s कडे जाऊ शकता. ठीक आहे. आता पहा
इथं असेल, या आरो वरती 7 येत असेल, या आरो वरती. ठीक आहे. टोटल 10 इलेक्ट्रॉन होते, टोटल 10 इलेक्ट्रॉन येते. एस ची कॅपॅसिटी किती आहे? एस मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? पी मध्ये किती Electrons. बसतात? डी मध्ये किती बसतात? आणि एफ मध्ये किती बसतात? तर इथं पहिल्यांदा तुम्हाला माहित असायला हवं ऑर्बिटल्स किती आहेत. आणि प्रत्येक ऑर्बिटल्स मध्ये काय असतात? 2 इलेक्ट्रॉन्स असतात. electrons. मग इलेक्ट्रॉन्स किती बसतील हे तुम्हाला समजेल. ओके. एस मध्ये एकच ऑर्बिटल आहे, पी मध्ये किती आहेत? 3 आहेत, टी मध्ये 5 ऑर्बिटल्स, एफ मध्ये 7 ऑर्बिटल्स आहेत. आणि प्रत्येक ऑर्बिटलची कॅपॅसिटी आहे अकॉर्डिंग टू पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्याची. मग एस ची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती झाली? 2 electrons. 2 इलेक्ट्रॉन. पी ची किती झाली? 3 into 6 2 electrons. 6. डी ची किती झाली? 10 electrons. 10. आणि एफ ची किती झाली? 14. 14. ओके. म्हणजे कधीही तुम्ही लिहिताना एस 2 पेक्षा जास्त यायला नकोय, पी 6 पेक्षा जास्त यायला नकोय, डी 10 पेक्षा जास्त यायला नकोय आणि एफ 14 पेक्षा जास्त यायला नकोय. ही मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे याची. एस मध्ये किती भरणार? मॅक्झिमम 2. येस, परत 2 एस आहे. 2 मधलं जरी एस असलं तरी एस ची कॅपॅसिटी 2, एकच ऑर्बिटल आहे. पी ची कॅपॅसिटी 6. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 असे तुम्ही काय करू शकता? फिलअप करू शकता. पण तुम्हाला दिलेत किती? 10 इलेक्ट्रॉन दिलेत. 2 + 2 + 6 10. इथंच 10 झाले तुम्ही. ठीक आहे, इथंच 10 झाले. मग हे पुढचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याची आवश्यकता नाहीये तुम्हाला. ओके, बरोबर का? सो गिव्ह द हेडिंग or write down filling of orbitals with electrons. Filling of orbitals with electrons based on there are 3 factors based on which we are going to fill electrons in the orbital. First, increasing order of energies, increasing order of energies. कुणाच्या एनर्जीज? ऑफ ऑर्बिटल्स. याच्यासाठी काय यूज करणार तुम्ही? ही डायग्राम यूज करणार इन्क्रीजिंग ऑर्डर साठी, अपोगो डायग्राम. देन पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. अँड थर्ड वन, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल कोणत्याही एका ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकतात, पण ते अपोजिट स्पिन वाले. ठीक आहे. देन हर्ट्ज रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. हर्ट्ज रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. सायंटिस्टचं नाव आहे हर्ट्ज रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. Write down these three factors. Hello? Yes, sir. No, Okay, now sir. give the heading first. Increasing order of energies of orbitals. Increasing order of energies of orbitals. डिटेल मध्ये पाहूयात आपण हे 3 फॅक्टर. सो इन्क्रीजिंग ऑर्डर कशी डिसाइड करणार? इन्क्रीजिंग ऑर्डर कशी डिसाइड करणार? डिसाइडेड बाय n + l रूल. डिसाइडेड बाय, यात लिहून घ्या, डिसाइडेड बाय n + l व्हॅल्यू. n + l व्हॅल्यू किती येते त्याच्यावरून आपण डिसाइड करतो, किंवा त्याला आपण काय म्हणतो? फोर्थ पॉइंट नाही, याच्यामध्ये लिहून घ्या. फर्स्ट पॉइंट हेडिंग द्या. फर्स्ट पॉइंटला हेडिंग करा. फर्स्ट पॉइंट परत लिहून घ्या, अंडरलाईन करा त्याला. त्याच्यामध्ये लिहून घ्या डिसाइडेड बाय n + l व्हॅल्यू अँड त्यालाच काय म्हणतो आपण? दॅट इज अफोगो डायग्राम. डायग्राम म्हणा किंवा प्रिन्सिपल म्हणा, याला डायग्राम म्हणतात. अफोगो डायग्राम म्हणतात किंवा अफोगो प्रिन्सिपल म्हणतात. अफोगो म्हणजे काय? अफोगो हा जर्मन वर्ड आहे. अफोगो हा जर्मन वर्ड आहे, ज्याचं मिनिंग काय आहे? बिल्डिंग अप. बिल्डिंग अप असं मिनिंग आहे त्याचं.
ठीक आहे. तर हे अपोगो डायग्राम आपण ऑलरेडी पाहिलेले आहे. एन प्लस एल व्हॅल्यू पण आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, पाहिलेले आहे. तर याच्यामध्ये डिटेल्स देण्याची आवश्यकता आहे का? इन्क्रीजिंग ऑर्डर समोर दिसते तुम्हाला, 1s नंतर 2s, 2s नंतर 2p, 2p नंतर 3s, 3s नंतर 3p. ओके. त्याच्यानंतर ज्यावेळी आपण काय करत असतो, 1s पूर्ण फिलअप होईल 2 इलेक्ट्रॉनने, त्यावेळी आपण 2s कडे जाणार. 2s पूर्णपणे फिलअप होईल 2 इलेक्ट्रॉनने, त्यावेळी आपण 2p कडे जाणार. 2p पूर्ण फिलअप होईल, p ची कॅपॅसिटी 6, तर 6 इलेक्ट्रॉनने पूर्णपणे फिलअप होईल, त्यावेळी आपण कुठे जाणार, 3s कडे जाणार, हे पूर्ण फिलअप झाल्यानंतर. पण याच्यामध्ये पण काही ऑर्बिटल आहेत, याच्यामध्ये 3 ऑर्बिटल आहेत, याच्यामध्ये 5 ऑर्बिटल आहेत, एफ मध्ये 7 ऑर्बिटल आहेत. मग याच्यामध्ये परत इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कोणत्या वेनं? तर याच्यासाठी काही रूल्स आहेत. त्याच्यामध्ये एक रूल आहे पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, जे आपण लिहून घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलं होतं? ओनली 2 इलेक्ट्रॉन्स कॅन अकोमोडेटेड इन अ सिंगल ऑर्बिटल, सेम ऑर्बिटल, बट दे मस्ट हॅव अपोजिट स्पिन, त्यांचा स्पिन अपोजिट पाहिजे, हे सांगितलं होतं. किंवा अदर लँग्वेज मध्ये सांगू शकतो की, आता पहा, शेल सांगतोय आपण, मेन ऑर्बिट सांगतोय, प्रिन्सिपल क्वांटम नंबर येतो तिथं, बरोबर की नाही? सबसेल सांगतोय, सबसेल कोणती सांगतोय, SPDF, तिथं कोणता क्वांटम नंबर येतो? अझिमुथल क्वांटम नंबर येतो. ठीक आहे. प्रत्येक ऑर्बिटल साठी एक असतो, प्रत्येक ऑर्बिटल साठी एक काय असतो, मॅग्नेटिक क्वांटम नंबर असतो. म्हणजे एका ऑर्बिटल मध्ये असणारे 2 इलेक्ट्रॉन, याच्यासाठी हे तिन्ही क्वांटम नंबर सेम असतात. हे तिन्ही क्वांटम नंबर काय असतील, सेम असतील. पहा, मी जर 2p चं एक्झाम्पल घेतोय, 2p या ऑर्बिटलचं, तर 2p मध्ये किती आहेत? 2p मध्ये 3 ऑर्बिटल आहेत. तर p मध्ये 3च ऑर्बिटल असतात, 6 इलेक्ट्रॉन फिलअप होतील त्याच्यामध्ये मॅक्झिमम. ओके. जर 2p चं एक्झाम्पल घेतोय आपण, आणि आपण असं कन्सिडर केलं की 2p मधल्या 3 वेगवेगळे ऑर्बिटल आहेत. कोणते कोणते? हे असेल px, py आणि pz. ठीक आहे. तर या 3 ऑर्बिटल पैकी पहिल्या ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. त्याचा विचार करायचा आपल्याला, दुसऱ्यामध्ये किती आहेत ते पाहायचं. ठीक आहे. जर याचा विचार केला तुम्ही, तर या इलेक्ट्रॉनसाठी क्वांटम नंबर काय? या इलेक्ट्रॉनसाठी 2 प्रिन्सिपल क्वांटम नंबर, या इलेक्ट्रॉनसाठी पण 2 हा काय असणार आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. जर मग मी या 2 इलेक्ट्रॉनची, जो एक अपवर्ड हेडिंग आहे आणि एक डाऊनवर्ड हेडिंग आहे, याचे जर मी क्वांटम नंबरचा सेट लिहिला, तर पहिल्याचा n आणि दुसऱ्याचा n काय येणार आहे, सेम येणार आहे, की जो 2च असणार आहे, बरोबर की नाही? जर L चेक केला, तर P साठी L किती असतो? P साठी L किती असतो? S साठी L इज इक्वल टू 0, P साठी L इज इक्वल टू 1, D साठी 2, F साठी 3. या L च्या व्हॅल्यू आहेत, अझिमुथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू आहेत. मग P साठी L ची व्हॅल्यू 1 असते, मग याच्यासाठी L 1च, याच्यासाठी L ची व्हॅल्यू 1 1 झाली. ओके. मॅग्नेटिक क्वांटम नंबर जर तुम्ही याला दिले, मॅग्नेटिक क्वांटम नंबर कसे असतात, 0, -1 आणि +1. याच्यासाठी पण -1, याच्यासाठी पण -1. मग -1 -1 हे काय झाले, याचे मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर झाले. हे झाले मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर. मग तिन्ही क्वांटम नंबर काय येत आहेत, सेम येत आहेत. पण अकॉर्डिंग टू पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, जर एकाचा स्पिन +1 हाफ असेल, तर दुसऱ्याचा काय असणार आहे, -1 हाफ. तर अपोजिट स्पिन असल्याशिवाय ते एका ऑर्बिटल मध्ये येऊ शकत नाही. एक ऑर्बिटल अकोमोडेट करू शकत नाही, शेअर करू शकत नाही. ओके. म्हणून जो चौथा क्वांटम नंबर आहे, ज्याला आपण इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर म्हणतो, हा एकाचा +1 हाफ असणार आहे आणि दुसऱ्याचा -1 हाफ असणार आहे, बरोबर की नाही? मग याच्यावरून पावलीने काय सांगितलंय पहा, याच्यावरून पावलीने काय सांगितलंय, जरी हे 3 क्वांटम नंबर सेम असतील, तरी डेफिनेटली फोर्थ म्हणजे स्पिन क्वांटम नंबर काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. म्हणून पावलीने काय सांगितलं, की एका ऍटम मध्ये प्रेझेंट असणारे कोणतेही 2 इलेक्ट्रॉन की ज्याच्यासाठी 4 क्वांटम नंबरचा जो सेट आहे, हा कधीच सेम असत नाही. हा 4 क्वांटम नंबरचा सेट जो आहे तो कधीच सेम असत नाही. 3 क्वांटम नंबर सेम असू शकतात, 4th क्वांटम नंबर काय असणार आहे, त्याचा डिफरंट असणार आहे. पहा, जर तुम्ही याच्यातला जर एखादा अपवर्ड घेतला इलेक्ट्रॉन, याच्यातला अपवर्ड घेतला, स्पिन नंबर काय झाले, स्पिन क्वांटम नंबर सेम झाले, बरोबर की नाही? कोणता क्वांटम नंबर वेगळा येणार आहे, n 2च आहे. L P साठी 1च असतो, L ची व्हॅल्यू P साठी 1च असते. मग M ची व्हॅल्यू काय, याच्यासाठी -1 आहे, याच्यासाठी 0 आहे. मग M ची व्हॅल्यू इथं काय झाली, चेंज झाली. म्हणजे हे 3 आता एक झाले, सेम झाले. हे 3 काय झाले, सेम झाले. फक्त मॅग्नेटिक क्वांटम नंबर डिफरंट झाला. म्हणजे कोणत्याही ऍटम मध्ये असणाऱ्या कोणत्याही 2 इलेक्ट्रॉनचे 4 क्वांटम नंबर, 4 क्वांटम नंबर कधीच सेम असत नाहीत फॉर सेम ऍटम. इट इज क्लिअर?
येस. इट इज क्लिअर? ओके. पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल हे वेगळ्या लँग्वेज मध्ये पण आपण लिहू शकतो. ऑलरेडी आपण लिहून घेतलेलं आहे पहा. नो टू इलेक्ट्रॉन्स कॅन अकोमोडेट, ओके, ओनली टू इलेक्ट्रॉन्स कॅन accommodated in one orbital, single orbital or same orbital, but they must have opposite spin. आपण काय सांगू शकतो अदर लँग्वेज मध्ये? ओके, व्हॉट इज द नेम ऑफ सायंटिस्ट? वुल्फगँग पाउली. राईट डाऊन. In 1926, he put forth his principle known as Pauli's exclusion principle. No two electron in an atom, write down, no two electrons in an atom म्हणजे सेम atom मध्ये, in an atom can have the same set of, okay, can have the same set of 4 quantum numbers. सो पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल तुम्ही या लँग्वेज मध्ये पण लिहू शकता, किंवा आपण कसं लिहून घेतलंय? ओनली टू इलेक्ट्रॉन्स कॅन or write down, only two electrons can occupy the same orbital, and they must have opposite spin. They must have opposite spin. तर या लँग्वेज मध्ये लिहू शकता किंवा अदर वर्ड्स मध्ये पण तुम्ही याला काय करू शकता, लिहू शकता. दोन्हीचं मिनिंग एकच आहे. दोन्हीचं मिनिंग काय आहे? एका ऑर्बिटल मध्ये जर 3 वेगळे येत आहेत तर 4th क्वांटम नंबर आपोआप वेगळा येणार आहे. मॅक्झिमम 3 सेम असू शकतात. 4 क्वांटम नंबरचा सेट हा सेम असू शकत नाही. मस्ट बी डिफरंट. लेक्चर कंटिन्यू होणार आहे आपलं. मे बी फिजिक्सचं लेक्चर नाही होणार. सरांचे थोडस तुम्ही पाहिलं असेल, अमित सरांच्या हाताला थोडीशी जखम झालेली आहे, तर त्याचा काहीतरी इश्यू झालेला आहे. हो, तर आपण त्यांचं लेक्चर कंडक्ट करतोय. ठीक आहे. एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याला हे डिटेल मध्ये लक्षात राहणार आहे. प्रत्येक जेवढे पॉसिबल आहेत त्या प्रत्येक ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काय करणार, प्रत्येक एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण घेणार आहे बोर्डवरती. त्याच वेळी आपली काय होणार आहे, प्रॅक्टिस होणार आहे. तर हे झालं पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आणखी थर्ड एक आहे हंट्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. हा नाही झाला आपला. सो गिव्ह द हेडिंग हंट्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. थर्ड वन. Hund's rule of maximum multiplicity. आता पहा, एका एनर्जी लेवलला ज्यावेळी आपण येतो, फॉर एक्झाम्पल आपण एस मध्ये भरतो किंवा इलेक्ट्रॉन फिलअप करतो आपण पी मध्ये, काही असेल, NS असेल, NP असेल, ND असेल, 5 ऑर्बिटल्स असतात. ओके, तर ह्या डिजेनरेट लेवलला म्हणजे एका एनर्जी लेवलला डिजेनरेट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन आपण कसे फिलअप करणार? फॉर एक्झाम्पल बघा, इथे नंबर ऑफ वेज असू शकतात. मी जर पी चं पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतोय, कोणत्या तरी ऑर्बिटल मधलं पी सबसेल आहे, कोणत्या तरी ऑर्बिट मधली पी सबसेल आहे, एन प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. तर पी या सबसेल मध्ये समजा मला 4 इलेक्ट्रॉन फिलअप करायचे. 4 इलेक्ट्रॉन काय करायचे, फिलअप करायचे. मग 2 वे असू शकतात. मी एक तर असं फिलअप करू शकतो, पेअर प्लस पेअर, बरोबर की नाही? म्हणजे मी काय केलं पहा, पहिला इलेक्ट्रॉन मी इथं फिल केला, बरोबर की नाही? दुसरा इलेक्ट्रॉन पण मी त्याच ऑर्बिटल मध्ये पेअर केला. ओके, जर मी पहिलं ऑर्बिटल फिलअप झाल्यानंतर दुसऱ्या ऑर्बिटल कडे जातोय, पहिलं ऑर्बिटल पूर्ण भरलं मग मी दुसऱ्याकडे जातोय, हा थर्ड वन आणि हा फोर्थ वन. दुसरं पूर्ण भरल्यानंतर, पूर्ण फिलअप झाल्यानंतर मी तिसऱ्याकडे जाणार आहे. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं येईल. ओके,
p मध्ये 4 आहेत. ओके, किंवा मी काय करतोय इथं सिंगल फिलअप करतोय, इथं सिंगल फिलअप करतोय, देन नेक्स्ट ऑर्बिटल मध्ये सिंगल फिलअप करतोय, देन नेक्स्ट ऑर्बिटल मध्ये सिंगल फिलअप करतोय. सगळ्यामध्ये सिंगल सिंगल पूर्ण झाल्यानंतर मी काय करतोय, परत पहिल्यामध्ये येतोय आणि परत 4 इलेक्ट्रॉन इथं पेअर करतोय. ठीक आहे, ह्या दोन्हीचं मिनिंग काय आहे, वेगळं आहे. मग एक्झॅक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असावं यापैकी तर हे आपल्याला सांगितलं आहे हर्ट्झ या सायंटिस्टने. हर्ट्झ रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी म्हणून तो फेमस आहे. आणि काय रूल आहे बघा, कशासाठी रूल आहे, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डिजनरेट ऑर्बिटल्स. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन degenerate orbitals. So write down, it is for filling of electrons in subcell पण सबसेल म्हणजेच काय, दॅट इज डिजनरेट. सबसेल मध्ये काय असतात, डिजनरेट ऑर्बिटल्स असतात त्याच्यात. फॉलोज द हर्ट्झ रूल. डिजनरेट लेवलला ज्यावेळी तुम्ही इलेक्ट्रॉन फिलअप करत जाताय त्यावेळी तुम्हाला हर्ट्झ रूल विचारात घेणं गरजेचं आहे. हर्ट्झने काय सांगितलंय पहा, इलेक्ट्रॉनचं पेअरिंग तोपर्यंत होत नाही जोपर्यंत डिजनरेट लेवल म्हणजे एका एनर्जी लेवलला असणाऱ्या पूर्ण सर्वच्या सर्व ऑर्बिटल मध्ये सिंगल इलेक्ट्रॉन फिलअप होत नाही. म्हणजे पूर्ण इलेक्ट्रॉन ज्यावेळी सिंगल सगळे ऑर्बिटल अकॉमोडेट झालेले असतील त्याच वेळी नेक्स्ट येणार आहे तो काय होणार आहे, पेअरअप होणार आहे. 2 इलेक्ट्रॉन येते त्याला इलेक्ट्रॉन पेअर म्हणतात. ज्यावेळी एका ऑर्बिटल मध्ये अपोजिट स्पिन असणारे 2 इलेक्ट्रॉन फिलअप झालेले असतात त्यावेळी ह्याला इलेक्ट्रॉन पेअर म्हणतात किंवा इलेक्ट्रॉनचं पेअरिंग म्हणतात. इलेक्ट्रॉन पेअर किंवा पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतात त्याला. ठीक आहे, म्हणजे कसं आहे पहा, हे कसं आहे, फॉर एक्झाम्पल बस रिकामी आहे, कोविडचा काळ चालू आहे, पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये बस रिकामी आहे, काय करतो, प्रत्येकाला विंडो सीट पाहिजे. जर बस रिकामी असेल तर प्रत्येक सीटवर एक बसतो. मग जर समजा समोर आपल्याला दिसतंय एक जण विंडो सीटला बसलेला आहे आणि त्याच्या मागची जर सीट रिकामी आहे, आपण काय करतो मागच्या सीटवरती जाऊन विंडो मध्ये बसतो, बरोबर की नाही. पहिल्या पॅसेंजर जवळ पेअरअप होतो, नाही होत. आपण जर अवेलेबल असेल तर, जर त्या बसमध्ये सीट अवेलेबल असेल तर आपण काय करतो, विंडोच्या शेजारी बसतो. म्हणजे बस कशी फिलअप होते, बसमध्ये सगळे पहिल्यांदा विंडोच्या साईडला एक काय होतात, सिंगल पॅसेंजर भरतात आणि त्याच्यानंतर जागाच ज्यावेळी शिल्लक राहत नाही, विंडोज शिल्लक राहत नाही, जागा शिल्लक राहत नाही, त्यावेळी पेअरिंग चालू होतं. आणि पेअरिंग कुठून चालू होतं, पुढून पेअरअप होतात, मागे जात नाहीत, पुढून पेअर होत जातात आणि मागेपर्यंत जातात. सेम आहे इलेक्ट्रॉनचं. जर तुम्हाला या ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन भरायचा आहे तर सिंगल भरा, सेकंड भरायचा आहे, ऑर्बिटल अवेलेबल आहे तर हा पण विंडो सीट पाशी जाऊन काय होईल, सिंगली ऑक्युपाईल होईल. तिसरा इलेक्ट्रॉन आलेला आहे आता बसमध्ये, हा पण विंडो सीट जवळ जातो, सिंगल बसतो त्या सीटवरती. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आलाय, चौथा इलेक्ट्रॉन आलाय याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी जागाच नाहीये, त्याला काय ऑप्शन नाहीये, तो काय करणार, इथं पेअरिंग होणार. फिफ्थ इलेक्ट्रॉन आला तो पण पेअरिंग करणार आहे. सिक्स्थ इलेक्ट्रॉन आला तो पण काय करणार आहे, पेअरिंग करणार आहे. तर या वेने काय होतं, इलेक्ट्रॉनचं फिलिंग होणार आहे. डिजनरेट लेवल. कुठं, डिजनरेट लेवलला. लेवल सोडून वरच्या लेवलला जायचं नाही इलेक्ट्रॉन फिलअप करताना, एकाच लेवलमध्ये हे चाललेलं आहे. ओके, प्रिन्सिपल काय आहे पहा, लिहून घ्या. पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द ऑर्बिटल्स, पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स in the orbitals. कसले ऑर्बिटल्स, having same किंवा belonging to the same subcell. belonging to the same subcell म्हणजेच डिजनरेट ऑर्बिटल म्हणजेच सेम एनर्जी लेवल. ओके, बिलॉंगिंग टू द सेम सबसेल डज नॉट ऑकर. पेअरिंग सांगितले, पेअरिंग म्हणजे 2 एकत्र कधी लिहितो आपण एका ऑर्बिटल मध्ये. ओके, काय लिहिलं आपण, बिलॉंगिंग टू द सेम सबसेल डज नॉट ऑकर अनलेस कधीपर्यंत होणार नाही पेअरिंग, each orbital belonging to that subcell has got 1 electron each.
each orbital belonging to that subcell, त्या सबसेल मध्ये असणार प्रत्येक ऑर्बिटल ओके has got 1 electron each. म्हणजे इलेक्ट्रॉनचं पेअरिंग कधी होईल, जर त्या सबसेल मध्ये असणाऱ्या प्रत्येक ऑर्बिटलला एक एक इलेक्ट्रॉन मिळालेला आहे, त्याच्यानंतरच काय होईल, नेक्स्ट इलेक्ट्रॉनचं काय होणार आहे, तिथं पेअरिंग होणार आहे, अदरवाईज नाही होणार. म्हणजे पहा, पी मध्ये सांगू शकतो आपण, पी या ऑर्बिटल मध्ये सांगू शकतो आपण, पी या ऑर्बिटल मध्ये झालं का, हे झालं का सांगा. झालं. पहा, जर पी मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, पी मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, अकॉर्डिंग टू, आता 3 गोष्टी माहित झाल्या तुम्हाला. कोणत्या कोणत्या 3 गोष्टी, माहित झाल्या. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑर्बिटल्स, म्हणजे अपोबो डायग्राम तुम्ही युज केली. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीज, ऑर्बिटलची एनर्जीज ऑफ ऑर्बिटल्स याची इन्क्रीजिंग ऑर्डरने आपण फिलअप करणार. म्हणजे ज्याची एनर्जी कमी आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करणार, ज्याची एनर्जी जास्त होत जाईल तसं तुम्ही फिलअप करणार. सेकंड रूल काय होता, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. एका ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात, तिथे 3 किंवा 4 त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिलअप होऊ शकत नाहीत, आणि दे मस्ट हॅव ऑपोजिट स्पिन, म्हणजे त्यांचा स्पिन अपोजिट पाहिजे. आणि थर्ड काय होते त्याचं, यस, हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. म्हणजे ज्यावेळी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करतोय आपण, तर त्यावेळी सिंगल तुम्हाला फिलअप करायचे आहेत. ज्यावेळी त्या सेम एनर्जी लेवलचे ऑर्बिटल संपतील, त्याच वेळी नेक्स्ट येणारा काय होणार आहे, पेरिंग होणार आहे. बसचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. बसमध्ये काय होतात, बसमध्ये पहिल्यांदा एक सगळे विंडो सीट जवळ बसतात, बरोबर की नाही. आणि ज्यावेळी सगळ्या सीट संपतील त्यावेळी नवीन येणार काय करतो, पेअर होत जातो, म्हणजे पेअरिंग करतो. अदरवाईज जर अवेलेबल सीट असेल तर तो काय करतो, तो सिंगल बसणंच काय करतो, प्रेफर करतो. तसं आहे. जर पी मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, सिंपल तुम्ही काय करणार, त्याचं पहिल्या ऑर्बिटल मध्ये त्याला फिलअप करणार. आता समजा पी मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं डिनोट करणार, कसं रिप्रेझेंट करणार, कोणत्या ऑर्बिटल मध्ये फिलिंग करणार या पी, त्या सेकंड इलेक्ट्रॉन. तर इथं डायरेक्ट याला पेअर न करता हा काय होईल, दुसऱ्या सीट वरती विंडो जवळ बसेल, बरोबर की नाही. म्हणजे हा सिंगली ऑक्युपाय होणार आहे. जर पी मध्ये 3 इलेक्ट्रॉन असतील, थर्ड इलेक्ट्रॉन कुठं ऑक्युपाय होईल, थर्ड. ओके, अवेलेबल आहे, त्याला ऑर्बिटल अवेलेबल आहे, तो सिंगली ऑक्युपाय करेल. ओके, निवांत बसेल एकटा. ठीक आहे. फोर्थ इलेक्ट्रॉन आला आता, पेअरिंग विथ फर्स्ट, तर पेअरिंग विथ फर्स्ट. त्याच्यानंतर फिफ्थ इलेक्ट्रॉन आला, पेअरिंग विथ सेकंड. आणि सिक्स्थ इलेक्ट्रॉन आला, पेअरिंग विथ लास्ट. ओके, सेम असणार आहे डी साठी. पण डी मध्ये ऑर्बिटल किती असतात, आता डी ची बस थोडी मोठी आहे, बरोबर की नाही. डी ची बस मोठी आहे, त्याच्यामध्ये सीट्स जास्त आहेत. ठीक आहे. आणि हे पण पाहणार आहे आपण नंतर काय होतं ते. ओके, फक्त हे आपण या थेरी पुरतं घेणार आहे. ज्यावेळी तुम्ही कोऑर्डिनेशन कंपाऊंड वगैरे पाहता, किंवा त्या ज्यावेळी थेरीज पाहतो आपण, ओके, त्या थेरीज मध्ये परत याचं काय करणार आहे, आपण डी ला स्प्लिटिंग करणार आहे. डी चे 3 ऑर्बिटल वेगळे, 2 ऑर्बिटल वेगळे करणार आहे. ते आपण तिथं शिकणार आहे. ते आता आपण शिकायला लागलोय, तेवढंच लक्षात घ्या, तेवढंच विचारात घ्या. डी चं स्प्लिटिंग आपण इथं करत नाही. स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल्स हे तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पाहायचं आहे. सुरुवातीला हेच लक्षात घ्या. डी मध्ये 1 इलेक्ट्रॉन आला, हा काय करेल, पहिल्या सीट वरती विंडो जवळ बसेल. सेकंड इलेक्ट्रॉन हा पण दुसऱ्या सीट वरती बसेल. थर्ड वन आला, थर्ड वन कुठं पेअर होईल, थर्ड सीट वरती. फोर्थ आला, फोर्थ इथं. पाचवा आला तर 5 पण काय करेल, तो त्याला शेवटची सीट अवेलेबल आहे, तो विंडो सीट जवळ बसेल. ओके, म्हणजे प्रत्येक ऑर्बिटल अवेलेबल असणार सिंगली ऑक्युपाय होईल. एकच इलेक्ट्रॉन त्याच्यात जातोय, सिंगली ऑक्युपाय. ओके, सिक्स्थ इलेक्ट्रॉन आलाय आता डी मध्ये. D6 हे कॉन्फिगरेशन आहे. सिक्स्थ इलेक्ट्रॉन काय करेल, आता इथं पेअरिंग होईल. जर D7 असेल तर इथं पेअरिंग होईल. D8 असेल तर इथं पेअरिंग होईल. D9 असेल तर इथं पेअरिंग होईल. आणि D फुल फिल्ड असेल, D10 असेल तर काय होईल, इथं पेअरिंग. ओके, आणखी एक ओके, स्टेबल होईल. गुड. ओके, तर आणखी एक सेंटेन्स लिहून घ्या, याच्यामध्ये कोणतं सेंटेन्स लिहिता येईल पहा. स्टॅबिलिटी विषयी एक सेंटेन्स लिहून घ्या.
half filled and fully filled set of write down half filled and fully filled half filled and fully filled set of degenerate orbitals half filled and fully filled set of degenerate orbitals म्हणजे सबसेल मधले ऑर्बिटल एका सबसेल मधले ऑर्बिटल्स हॅज एक्स्ट्रा स्टॅबिलिटी इट मीन्स पहा आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो कोणतं एक्झाम्पल देतोय समजा D1 D2 D3 D4 D5 D7 D9 आणि D10 अशा काही केसेस घेतलेत आपण D1 कॉन्फिगरेशन आहे ठीक आहे तर मी इथं काही डी ऑर्बिटल काढलेले आहेत आणि डी ऑर्बिटलचे केसेस सांगितले डी मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे कसा फिलअप होईल सिंगली ऑक्युपाय डी मध्ये 2 आहेत सिंगल सिंगल डी मध्ये 3 आहेत सिंगल 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 डी मध्ये 4 आहेत अगेन 4 विंडो सीट जवळ जाऊन बसतील सगळे सिंगल डी मध्ये 5 आहेत ओके सगळे सिंगली मग याला काय म्हणत असतो आपण याला म्हणत असतो आपण हाफ फील्ड एक्झॅक्टली हाफ फील्ड ओके म्हणजे सर हे स्टेबल आहे हाफ फील्ड ओके हे मोर स्टेबल आहे ओके डी मध्ये 7 कधी होतील एक तर 5 सिंगली ऑक्युपाय होतील 6 7 बरोबर की नाही 9 कधी होईल 5 पहिल्यांदा सिंगली पेअर करायचे सवयच लावून घ्यायची इथं डायरेक्ट पेअरिंग करायचं नाही पहिल्यांदा 5 सिंगली ऑक्युपाइड 6 7 8 9 इलेक्ट्रॉन आणि D10 काय असेल फुल्ली फील्ड ह्याला आपण काय म्हणत असतो फुल्ली फील्ड किंवा कम्प्लिटली फील्ड असंही म्हणू शकता कम्प्लिटली फील्ड आणि हाफ फील्ड ह्याला काय आहे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे याला काय आहे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे का आहे ते पण मी तुम्हाला सांगतो ओके सर D6 आणि D8 का नाही घेतला एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही घेऊ शकता जास्त एक्झाम्पल होत आहेत म्हणून मी फक्त घेतलं नाही तेही घेऊ शकता तुम्ही तर ते अनस्टेबल असेल ना सर हे स्टॅबिलिटी जर तुम्ही काउंट केली तर यापेक्षा किंवा D6 D7 D8 D9 यापेक्षा D5 आणि D10 ला काय असते एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते आणि ही स्टॅबिलिटी कशामुळे असते तर याच्यामध्ये असणाऱ्या सिमेट्रीमुळे लक्षात येते का पहा नेचर लव्ज सिमेट्री तुम्ही झाडाचं पान पाहिलं का झाडाचं पान मधून त्याला काय असते मधून अशी एक शीर असते त्याला आणि जर तुम्ही त्याच्या दोन्ही साइड पाहिलं तर आपल्याला काय दिसतात म्हणजे त्याला ऍक्सिस असतोय किंवा कोणताही जर तुम्ही अॅनिमल घेताय तर आपल्याला पण एक ऍक्सिस आहे ऍक्सिस ऑफ सिमेट्री बरोबर की नाही आपल्या मधून जर एक ऍक्सिस काढला आपली लेफ्ट साइड आणि राईट साइड काय होतात इक्वल होतात म्हणजे अॅनिमलला ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे जर तुम्ही एखादं फुल पाहताय की ज्याला 5 पाकळ्या आहेत कोणतं असतं फॉर एक्झाम्पल सदाफुलीचं फुल असतं 5 पाकळ्या आहेत त्याला 5 पाकळ्या कशा दिसतात तुम्हाला सिमिलर दिसतात ओके याच्यातून आपण काय सांगू शकतो नेचर लव्ह सिमेट्री जे सिमेट्रिक असतं ते मोर स्टेबल असतं फॉर एक्झाम्पल पहा बागेमध्ये तुम्ही पाहिलं का कधी 5 चेअर्स असतात आणि त्याला मध्ये एक रोटेट होणारा ऍक्सिस असतो 5 चेअर वरती मुलं बसून खेळतात पूर्ण फिरवतात चेअर वरती बसून पाहिले का तुम्ही बागेमध्ये वगैरे असा 5 खुर्च्या असणारा पाळणा असतो त्याच्यामध्ये बसतात आणि ते गोल फिरवतात खेळा का कधी हे तुम्ही पाहिले तरी का रिप्लाय मी पाहिले ना काय असतात त्याच्यामध्ये पहा गोल अशा 5 खुर्च्या असतात मध्ये एक ऍक्सिस असतो आणि गोल काय असतात त्याच्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 अशा 5 काय असतील चेअर असतील आणि हे काय करतो आपण फिरवतो म्हणजे मध्ये एक ऍक्सिस आहे याला अटॅच असणाऱ्या 5 काय आहेत 5 चेअर्स आहेत आणि हे आपण फिरवतो ठीक आहे ते मध्ये फिक्स असतं मी जर थोड्या वेळासाठी असं कन्सिडर केलं
याच्यावरचा बोल्ट जो आहे तुम्ही काय केलंय, याच्यावरचा नट जो आहे तो काढून ठेवलाय. हे फिक्स नाहीये, हे कसंही हलू शकतं. जसं याच्यावरती वजन पडेल तसं हे काय होऊ शकतं, चेअर हलू शकतात. आणि जर समजा आता तुम्ही काय करताय, एका चेअरवरती आता हे सगळे जे आहेत ते समान वजनाची मुलं बसवायचे. एका चेअरवरती एक मुलगा बसलेला आहे. एक मुलगा बसलेला आहे एका चेअरवरती. काय होईल? तिकडून तो पाळणा काय होणार आहे, खाली जाणार आहे, अनस्टेबल राहणार आहे. 2 असतील तरी सेम, 3 असतील तरी सेम, 4 असतील तरी सेम. पण जर 5 मुलं म्हणजे 5ही चेअरवरती 5 जर तिथं काय बसलेले आहेत, 5 स्टुडंट्स बसले आहेत की ज्यांचे वजन सेम आहे, वेट सेम आहे प्रत्येकाचं. आणि आता काय झालंय, वेट बॅलन्स झालंय. आता जर तुम्ही फिरवलं तर ते बरोबर काय होणार आहे, असं परपेंडिक्युलर एकदम या ऍक्सिसला परपेंडिक्युलर पूर्ण गोलपणे हे काय होणार आहे, फिरणार आहे. या फिरण्याला स्टॅबिलिटी असणार. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये 3च बसवलेत एका साईडला, 3 चेअरवरती 3 बसलेत, 2 चेअर एम्प्टी आहे. 3 चेअरवरती 3 बसले, 2 चेअर एम्प्टी, तिकडे लोड जास्त झाला तर हे असं तिरकं फिरणार आहे. त्याला स्टॅबिलिटी असेल का? असणार नाही. आणि तेच जर तुम्ही काय केलं, प्रत्येक चेअरवरती समान वजन असणारे 2-2 मुलं बसवली तरी पण त्याला काय असणार आहे, स्टॅबिलिटी असणार आहे. मग इथं इलेक्ट्रॉनला आता वजन तर आपण कन्सिडर करू शकत नाही, पण याचा काहीतरी स्पिन असतो. ओके, स्वतःच्या ऍक्सिस भोवती स्पिन असतो, याचं काहीतरी मॅग्नेटिक कॅरेक्टर असतं, इलेक्ट्रॉन रिपल्शन असतं. तर अशा काही गोष्टी आपण इथं कन्सिडर करू शकतो. जे सिमेट्रिक आहे ते मोर स्टेबल असतं. ओके, जे सिमेट्रिक आहे ते मोर स्टेबल असतं. किंवा अदरवाईज डी मध्ये इलेक्ट्रॉनच नाहीये, डी मध्ये इलेक्ट्रॉनच नाही, डी 0 आहे तरी ते स्टेबल आहे. डी 0 असेल तरी ते स्टेबल आहे, पण 0 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे ते ऑर्बिटल आपण काय करत नाही, कन्सिडर करत नाही. इलेक्ट्रॉन आहे म्हणून आपण त्याला ऑर्बिटल म्हणतो, इलेक्ट्रॉन नसेल तर त्याला आपण ऑर्बिटल म्हणत नाही. ओके, म्हणजे जे अर्धवट भरलेले आहेत यांना स्टॅबिलिटी कमी आहे, आणि एक्झॅक्टली हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड यांना काय आहे, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे. आणि ते कशामुळे आहे, कशामुळे आहे, ड्यू टू सिमेट्री, ड्यू टू इट्स सिमेट्रिक नेचर असल्यामुळे, स्टॅबिलिटी पण काय आहे त्याला, जास्त आहे. समजलं हे तुम्हाला? यू गॉट दिस एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. द नेक्स्ट पॉइंट, मग इलेक्ट्रॉन फिलिंग करायला जमेल का? इलेक्ट्रॉन फिलिंग करायला जमेल का? 3 रूल शिकलेलो आहे आपण, इलेक्ट्रॉन कसे फिलअप करायचे. Yes, sir. जमेल? पहा आता, पहा जर मी एक्झाम्पल घेतलं, आता पहा पहिल्यांदा नोटेशन कसं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं नोटेशन कसं आहे. सो गिव्ह द हेडिंग, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम्स अँड इट्स रिप्रेझेंटेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन of atoms and its representation. Electronic configuration of atoms and its representation. पहिली मेथड आहे ऑर्बिटल नोटेशन. पहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ट्रॅडिशनल वेन आपण कसं लिहित होतो, आपल्याला माहित होतात मेन ऑर्बिट. आपल्याला आतापर्यंत काय शिकलो होतो आपण, पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, बरोबर की नाही. मग आपण लिहिताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू दॅट लिहित होतो. म्हणजे पहिल्या सेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन, दुसऱ्या सेलमध्ये 8च इलेक्ट्रॉन, तिसऱ्या सेलमध्ये मॅक्झिमम 18च इलेक्ट्रॉन, चौथ्या सेलमध्ये मॅक्झिमम 32च इलेक्ट्रॉन. जर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे, फॉर एक्झाम्पल सोडियम 11 11 इलेक्ट्रॉन लिहायचे, 2 + 8 + 1, हे असं आपण काय लिहायचो त्याचं, असं काय लिहायचो आपण त्याचं कॉन्फिगरेशन. म्हणजे हे कॉन्फिगरेशन आपलं होतं ऑर्बिटल लेवलला किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर या लेवलला. ओके, आता आपण डीप मध्ये शिकलोय की फक्त ही मेन शेल नाहीये, याच्यामध्ये काही सबसेल आहे, त्याच्यामध्ये काही ऑर्बिटल आहे, सबसेल मध्ये परत ऑर्बिटल आहे. म्हणून आपण काय करू शकतो, एकतर ऑर्बिटल नोटेशन मेथडने लिहू शकतो. ऑर्बिटल नोटेशन कसे असतील, फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल क्वांटम नंबर n लिहू शकतो, त्याच्यामध्ये असणारे सबसेल लिहू शकतो NS. ओके, NS किंवा NP लिहू शकतो आपण, ND लिहू शकतो. S मध्ये समजा जे A एवढे इलेक्ट्रॉन आहेत ते त्याच्यावर कुठं लिहिणार, सुपरस्क्रिप्टला. P मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत ते त्याच्या सुपरस्क्रिप्टला. D मध्ये काही C एवढे इलेक्ट्रॉन आहेत ते त्याच्या सुपरस्क्रिप्टला. तर असं आपण 1 बाय 1 एका पुढे एक काय करणार आहे, डिटेल मध्ये लिहिणार आहे. किंवा यालाच दुसरं नोटेशन मेथड आहे ऑर्बिटल डायग्राम. ऑर्बिटल डायग्राम कशी काढली जाईल, S मध्ये एकच ऑर्बिटल आहे म्हणून हे आहे S साठी, P मध्ये 3 ऑर्बिटल आहेत माहित आहे आपल्याला, D मध्ये 5 ऑर्बिटल आहेत. तर या वेळेला आपण काय करू शकतो, ऑर्बिटल डायग्राम मेथड म्हणतात त्याला, ऑर्बिटल डायग्राम मेथड म्हणतात, असंही लिहू शकतो आपण.
ओके. आणि इलेक्ट्रॉनचं नोटेशन काय असेल? इलेक्ट्रॉनचं नोटेशन अप स्पिन डाउन स्पिन. आणि डाऊन स्पिन किंवा यालाच आपण लो स्पिन म्हणतो. अप स्पिन, लो स्पिन, हाय स्पिन, लो स्पिन असेही म्हणतात किंवा अप स्पिन, डाऊन स्पिन. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी आपण यूज करणार आहे. एक तर 1s, 2s, 2p, 3s, 3d हे सगळं माहित आहे तुम्हाला. आणि ह्याचं रिप्रेझेंटेशन असेल बॉक्स डायग्राम. त्याला आपण ऑर्बिटल डायग्राम म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? ऑर्बिटल डायग्राम. पहा एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन 1h. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. त्याच्यामध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती असतील? 1. मग आपल्या अपोगो डायग्राम मध्ये पहिलं ऑर्बिटल कोणतं येतं? अपोगो डायग्राम मध्ये 1s पहिल्यांदा फिल होईल. मग 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन? एकच अवेलेबल आहे म्हणून एकच इलेक्ट्रॉन असणार आहे. मग हे रिप्रेझेंट कसं करू शकता तुम्ही? अपवर्ड 1 कसं करू शकता? अपवर्ड पॉइंटिंग एरोने तुम्ही काय करू शकता? रिप्रेझेंट करू शकता. सिंगल असेल तर तुम्ही त्याला फुल हेडेड एरो यूज करू शकता किंवा डबललाही करू शकता फुल हेडेड एरो. जनरली रिप्रेझेंटेशनला आपण हाफ हेडेड एरो यूज करतो. मी असं रिप्रेझेंट करू शकता, पूर्ण हेड त्याला देऊ शकता किंवा जनरली असं रिप्रेझेंट केलं जातं. दोन्ही चालेल. ठीक आहे. हायड्रोजन नंतर कोण येतो? हेलियम. 2 हेलियम. आता याचे पण 2 इलेक्ट्रॉन कुठे जातील? 1s कॅपॅसिटी आहे 1s ची 2 इलेक्ट्रॉनला अकॉमोडेट करण्याची. एक असेल अप स्पिनचा, एक असेल लो स्पिनचा. स्पिन पेअर करायचे त्याचे. लिथियम साठी 3 लिथियम, 3 इलेक्ट्रॉन तुम्हाला फिल करायचे. पहिल्यांदा 1s ची कॅपॅसिटी आहे 2. 1s नंतर कोण येतं अपोगो डायग्राम मध्ये? 2s. बरोबर की नाही? किती शिल्लक राहिले? 2 इथं गेले, एकच शिल्लक राहिला, तो 2s मध्ये. ओके. हे कसं दाखवणार तुम्ही? हे कसं दाखवणार? 1s मध्ये आणि 2s मध्ये 1s 2s. हे 1s आहे, हे 1s आहे. 1s 2s. ओके. जर बेरिलियम असेल 4 बेरिलियम कसं दाखवणार? 1s 2 2s 2 झाले 4. ओके. कसे दाखवता येतील हे? दोन्ही मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, कम्प्लिटली फिल्ड असतील दोन. ओके. आणि शेवटचा इलेक्ट्रॉन ज्या सबसेल मध्ये जातो त्या ब्लॉकचा तो इलेक्ट्रॉन काय असतो? त्या ब्लॉकचा तो इलिमेंट असतो. जर एस मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन जातोय तर तो एस ब्लॉक इलिमेंट आहे. पी मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन जातोय पी ऑर्बिटल मध्ये. कोणतेही जाईल, 2p मध्ये जाईल, 3p मध्ये जाईल, 4p मध्ये जाईल, 5p मध्ये जाईल, तर तो पी ब्लॉक इलिमेंट आहे. जर एखादा ऍटम मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी ब्लॉक मध्ये जातोय, डी ऑर्बिटल मध्ये जातोय कोणत्याही, तर आपण त्याला काय म्हणणार? डी ब्लॉक इलिमेंट. जर एखाद्यामध्ये एफ मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन जातोय तर त्याला म्हणणार आपण एफ ब्लॉक इलिमेंट. ओके. एफ ब्लॉक, तो ऍटम एफ ब्लॉकशी बिलॉंग करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा एखादा हायर लेवलचा एक्झाम्पल घ्या. ठीक आहे. 9 फ्लोरीन. 9 इलेक्ट्रॉन तुम्हाला काय करायचे आहेत? 9 इलेक्ट्रॉन काय करायचे आहेत? फिल करायचे आहेत. कसे फिल करणार? 1s पहिल्यांदा 2s मध्ये कॅपॅसिटी किती आहे? 2s नंतर कोण येतं? 2s नंतर हे पाठच होणार आहे तुमचं प्रत्येक वेळी करून. कोण येतं 2s नंतर? अपोगो डायग्राम आठवा. अपोगो डायग्राम 2s नंतर कोण येतं? यस, तनिषा, गौरंगी, ऋषिकेश, एव्हरीवन गॉट दिस? समजतंय का? समजतंय ना? ओके. 2s नंतर कोण येतं? अपोगो डायग्राम आठवा. अपोगो डायग्राम स्पायरल आपण काय करतो? तिरके एरो काढत होतो, आठवा. 2s नंतर 2p येतो. 2p मध्ये किती? आता 2 + 2 4 झाले. 2p ची कॅपॅसिटी 6 आहे. पण आहेत का तेवढे? नाही, 9च आहेत. 9 आहेत म्हणून 2 + 2 + 5. मग याची डायग्राम कशी आपण रिप्रेझेंट करणार? बॉक्स डायग्राम किंवा ऑर्बिटल डायग्राम म्हणतो आपण ह्याला. 1s मध्ये 2, 2s मध्ये 2 आणि p मध्ये किती ऑर्बिटल असतात? p मध्ये किती ऑर्बिटल असतात? 3 ऑर्बिटल असतात. तर p मध्ये किती आहेत? 5 आहेत. म्हणून इथं फिलिंग करताना आता परत तुम्हाला काय दिले आहेत? 3 स्टेप दिले आहेत. 3 गोष्टींचा विचार करायचा तुम्ही. कोणत्या 3 गोष्टींचा? इथं तुम्ही विचार केला इन्क्रीजिंग ऑर्डर काय? 1s नंतर 2s येतो, 2s नंतर 2p येतो. हे अपोगो डायग्राम. हे झालं पहिलं. ओके. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय? अपोजिट स्पिन यूज करायचे. 2च इलेक्ट्रॉन बसतात एक ऑर्बिटल मध्ये, ते पण अपोजिट स्पिन असणार. हे झालं पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी, तो आता इथं यूज करायचा आहे डिजनरेट ऑर्बिटलला. एका एनर्जी लेवलच्या ऑर्बिटलला इथं यूज करायचा आहे डिजनरेट ऑर्बिटलला. एका सबसेल मध्ये इलेक्ट्रॉन फिलअप करतोय आपण. 5 इलेक्ट्रॉन तुम्हाला फिलअप करायचे 2p मध्ये.
तर हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी काय सांगतोय? पहिल्यांदा सगळे सिंगली ऑक्युपाय होतील आणि त्याच्यानंतर सगळे ऑर्बिटल संपल्यानंतर पेअरिंग होईल. पहिल्यांदा सगळ्या विंडो बुक होतील, त्याच्यानंतर पेअरिंग होईल. ओके, मग किती झाले? 1 2 3 4 आणि 5. 4 आणि 5 म्हणजे 2p काय झालं? 2p5. 1s2 2s2 2p5 असं त्याचं रिडिंग असेल. 1s2 2s2 2p5. ओके, मग जर शेवटचा इलेक्ट्रॉन हा p या सबसेल मध्ये गेलेला आहे तर फ्लोरिंग हा कोणत्या ब्लॉक मध्ये असेल? कोणत्या P ब्लॉक मध्ये असेल? p ब्लॉक मध्ये असेल. आणि हे शिकायचंय आपल्याला. s ब्लॉक, p ब्लॉक, d ब्लॉक, f ब्लॉक हे सगळं तुम्हाला 11th 12th मध्ये होणार आहे. ओके, 4 ब्लॉक पूर्ण पिरियोडिक टेबल शिकायचं आहे आपल्याला. पिरियोडिक टेबल चॅप्टर आहे आपल्याला 11th ला. त्याच्यानंतर s ब्लॉक एलिमेंट पण आपण 11th मध्ये शिकतो. p चे पहिले दोन ग्रुप शिकतो आपण p चे 11th मध्ये. उरलेले जे आहे ते 12th मध्ये शिकतो. आणि डी अँड एफ ब्लॉक हे पण 12th मध्ये सेकंड पेपर मध्ये आहे. हे डिटेल मध्ये शिकायचं आहे आपल्याला. मग इथं तुम्हाला कन्फर्म झालं पाहिजे ते. ओके, तर या वेने आपण काय करू शकतो? या वेने काय करू शकतो? आपण रिप्रेझेंटेशन करू शकतो. किंवा पहा सर कॅन्डियम 21. यस सर आता 2p5 सर, कॅपॅसिटी 2p6 आहे, तर लास्ट यस मग काय करायचं? यस 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 इलेक्ट्रॉन अवेलेबल किती आहेत? इलेक्ट्रॉन अवेलेबल किती आहेत? ओनली 9. ओनली 9 आहेत. जर इथं 10 असते तर आपण इथं 10th इलेक्ट्रॉन इथं फिल केला असता. बरोबर की नाही? जर Yes, sir. 11 असतील तर 11 त्याच्या पुढे गेला असता. हे फिल झाला असतं. याच्या पुढे काय आहे? 1s 2s 2p त्याच्यानंतर 3s आहे. 3D. मग 3s ला आपण काय केलं असतं? 3s ला पूर्ण फिलअप केलं असतं. मग इथं 10th गेला असता, इथं 11 12. 11 12 नंतर हे पण पूर्ण भरलं का पुढच्या डिजनरेट लेवलला जायचं, पुढच्या एनर्जी लेवलला. 1s 2s 3s 3p येतं. 3p येतं. मग ते याच्यामध्ये जाणार आपण. त्याच्यामध्ये नेक्स्ट 1 2 3 4 5 6 असे इलेक्ट्रॉन भरतील. हीच वे असेल, हीच मेथड असेल तुमची इलेक्ट्रॉन फिलिंग करण्यासाठी. पण इलेक्ट्रॉन अवेलेबल किती आहेत? जेवढा ऍटॉमिक नंबर तेवढे इलेक्ट्रॉन. ओके, मग मी आता इथं ऍटॉमिक नंबर दिला आहे 21. कोण आहे हा? स्कॅन्डियम आहे. आणि तुम्हाला विचारलं 21 स्कॅन्डियम हा कोणत्या ब्लॉकला बिलॉंग करतो किंवा कोणतीही प्रॉपर्टी विचारली. याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? पेअर्ड किती आहेत? त्याच्यामध्ये अनपेअर्ड किती आहेत? एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे. बरोबर की नाही? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे प्रत्येक ऍटमची व्हॅलेन्सी असते. प्रत्येक ऍटमची काय असते? व्हॅलेन्सी. ज्याचे इलेक्ट्रॉन पेअरिंग झालेले असतात तो रिॲक्शन दाखवत नाही, म्हणजे तो इनर्ट असतो. मग हेलियम हा इनर्ट गॅस आहे. हेलियम किंवा बेरिलियम हे इनर्ट आहे. ओके, हे काय करत नाहीत? जास्तीत जास्त रिॲक्शन हे दाखवत नाहीत. त्यांना एक्साइटेड स्टेटला किंवा यांना एक्साइट करून यातला एक इलेक्ट्रॉन जर पी मध्ये गेला तरच हे काय करतील? तरच हे रिॲक्शन दाखवतील. त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर. ओके, पण ग्राउंड स्टेटला हे स्टेबल आहेत की ज्यांचे इलेक्ट्रॉन पूर्ण फिलअप झालेत, पूर्ण पेअरिंग झालेलं आहे. पण याच्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. तर याची व्हॅलेन्सी काय आहे? 1 आहे. जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तेवढी त्याची व्हॅलेन्सी. तेवढे बॉन्ड तो तयार करतो. तयार करतो. म्हणजे हायड्रोजन एकच बॉन्ड तयार करतो. एक हायड्रोजनचा ऍटम एकच बॉन्ड तयार करतो का? तर त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. बरोबर की नाही? तर ही असते त्याची व्हॅलेन्सी. ओके, आता 21 इलेक्ट्रॉन आहेत स्कॅन्डियम मध्ये. ऍटॉमिक नंबर Z इज इक्वल टू 21 दिलंय तुम्हाला. तेवढेच काय असतील? Electron. इलेक्ट्रॉन असतील. मग 21 इलेक्ट्रॉन फिलिंग करायचंय तुम्हाला. कसं करणार? 1s2 2s2 2p6 3p6. 3s2 3p6. बरोबर का? हे पाठच झालं पाहिजे तुमचं. आठवा, अपोबो डायग्राम आठवा. 1s नंतर 2s 2s नंतर 2p 2p नंतर 3s 3s नंतर 3p 3p नंतर 3d येतो का? 4s. 3d येत नाही, 4s येतो. फोर्थ ऑर्बिट मधली सबसेल येते पहिल्यांदा. 4s लेवल येते. त्याच्यानंतर कोण येतो? 3d. त्याच्यानंतर 3d असणार आहे. बरोबर की नाही? इथं थोडंसं ट्विस्ट आहे. इथंपर्यंत सरळ आहे, इथं पहिली ट्विस्टिंग झालेली आहे. ओके, 4s आधी येतो, 3d नंतर येतो. ओके, इलेक्ट्रॉन किती झाले? काउंट करा. 2 + 2 + 6 10 झाले. 2 + 6 8 18 झाले. राहिले 3 इलेक्ट्रॉन. इथं याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे. 3d उरलेला एक कुठे जाईल? डी. मग शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला? डी मध्ये. म्हणजे हा कोणत्या ब्लॉक मधला एलिमेंट आहे? D block. डी ब्लॉक एलिमेंट आहे. बरोबर की नाही? मग याची जर आता तुम्हाला डायग्राम काढायला सांगितली अशी सेम ऑर्बिटल डायग्राम, ही लिहिली का तुम्ही? लिहित चला. ओके, याची ऑर्बिटल डायग्राम काढायची आपल्याला. कशी काढू शकतो पहा. 1s 2 इलेक्ट्रॉन, 2s 2 इलेक्ट्रॉन, 2p मध्ये टोटल 6 इलेक्ट्रॉन. ओके, 3s ओके, 3p मध्ये परत 6 इलेक्ट्रॉन.
4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. ओके, आणि 3d मध्ये ओनली 1 इलेक्ट्रॉन. अशी डायग्राम असेल. हे एवढं मोठं दरवेळी काढणं सोपं आहे का? एवढं मोठं खूप वेळा. फॉर एक्झाम्पल एखाद्या ऍटमचा जर ऍटॉमिक नंबर 90 आहे, 95 आहे, यस. ग्रुप, प्रणित, ग्रुप म्हणजे काय? ग्रुप म्हणजे काय? हॉरिझॉन्टल. ठीक आहे. ग्रुप कशावरून काढायचे होणार आहे तुम्हाला? ग्रुप कशावरून काउंट करायचे ते होणार आहे तुम्हाला. याच्यावरून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून पहा. प्रिन्सिपल क्वांटम नंबर n काय आहे? शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या ऑर्बिटमध्ये जातो, ओके, त्याच्यावरून आपण त्याची मेन शेल ठरवतो. त्याच्यावरून त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये पहा, जे व्हर्टिकल आहेत त्याला आपण ग्रुप म्हणतो. पिरियडिक टेबलमध्ये जे व्हर्टिकल आहेत त्याला आपण काय म्हणतो? व्हर्टिकल कॉलमला ग्रुप म्हणतो. आणि जे हॉरिझॉन्टल रोज आहेत, हॉरिझॉन्टल रोज जे आहेत पिरियडिक टेबलमध्ये, त्याला आपण काय म्हणत असतो? पिरियड म्हणत असतो. ओके, मग किती पिरियड आहेत असे? किती पिरियड आहेत? 7 पिरियड. 7 पिरियड आहे. मग पहिल्या पिरियडमध्ये असणाऱ्या एलिमेंटसाठी n इज इक्वल टू 1 असतो. सेकंड पिरियड साठी n इज इक्वल टू 2 असतो. n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 4 डॅश 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 n इज इक्वल टू 7. मग शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटमध्ये गेलेला आहे त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर पाहायचा. इथं कुठे गेलाय? हा 2p मध्ये गेलाय. इथं कुठे गेलाय? हा 2p मध्ये गेलाय. जर हा 2p मध्ये जातोय, याचं मिनिंग काय आहे? 2 हा याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. म्हणजे हा कुठे असणार आहे? सेकंड पिरियड मध्ये असणार आहे. म्हणजे हा डेफिनेटली कोण आहे? हा 2p असणारा फ्लोरीन. तर फ्लोरीन कुठे आहे? फ्लोरीन हा सेकंड पिरियड मध्ये आहे. एखाद्या जर शेवटचा n इज इक्वल टू 7 आहे तर तो कुठे असणार आहे? 7th पिरियड मध्ये आहे. आणि व्हर्टिकली जर तुम्हाला काय करायचं असेल, ग्रुप त्याचा फाइंड आउट करायचा असेल, तर त्याची सबसेल कोणते पाहायची? सबसेल कोणती आहे? सबसेल कोणती आहे? p. म्हणजे हा कुठे असणार आहे? p ब्लॉक मध्ये. सबसेल कोणती आहे? p. हा असणार आहे p ब्लॉक मध्ये. आणि त्याच्यामध्ये कितवा इलेक्ट्रॉन आहे? तो 5वा इलेक्ट्रॉन आहे. ज्यावेळी आपण p ब्लॉक आयडेंटिफाय करतो, हे सगळं तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये शिकवणार आहे मी. ज्यावेळी आपण p ब्लॉक कुठं आहे, पहिले 2 कॉलम म्हणजे कोण आहे पिरियडिक टेबल मध्ये? पहिले 2 कॉलम, पहिले 2 ग्रुप म्हणजे S ब्लॉक आहे. मध्ये कोण आहे? मध्ये D ब्लॉक आहे. आणि इकडे कोण आहे? इकडे P ब्लॉक आहे. आणि आपण खाली कोणाला दाखवतो? खाली असणारे 2 रो हे F ब्लॉक आहे. बरोबर की नाही? मग जर हा P आहे, ओके, तर हा P ब्लॉक एलिमेंट आहे. आणि त्यातला 5th इलेक्ट्रॉन आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन कोणता आहे? 5th इलेक्ट्रॉन आहे. तर P मध्ये 6 कॉलम आहे. ओके, 1 2 3 4 5. तर तो कुठे असणार आहे? या ग्रुप मध्ये असणार आहे. 2 आहे म्हणून हा सेकंड पिरियड मध्ये असणार आहे. मग सेकंड पिरियड आणि इथं फिक्स पोझिशन आपल्याला समजली. सेकंड पिरियड आणि P मधला 5th ग्रुप. मग P मधला 5th म्हणजेच काय? इथं 2 असतात. इथं टोटल D मध्ये 10 ग्रुप आहेत. D मध्ये 10 ग्रुप आहेत. आणि हे किती आहेत टोटल? हे किती आहेत टोटल? 6 आहेत. मग किती होत आहेत टोटल? 10 + 6 + 2 18. बरोबर आहे. आपल्या पिरियडिक टेबल मध्ये 18च काय आहेत? ग्रुप आहेत. आणि हे काय आहेत? 7 पिरियड आहेत. ओके, 7 पिरियड पैकी हायड्रोजन साठी एक असतो. हायड्रोजन आणि हेलियम असतात त्याच्यामध्ये. हा सेकंड असतो. आणि थर्ड पासून काय होतो? थर्ड पासून D ब्लॉक चालू होतो आपल्याला अप टू 7. थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. ओके, म्हणजे 4th, 5th, 6th and 7th याच्यामध्ये काय आहे? D ब्लॉक आहे. ठीक आहे, तर याच्यावरून आपण पोझिशन सांगू शकतो. आणि त्याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला बनवू शकतो आपण. 2 + 10 + P मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 + 10 म्हणजे 12 + P मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? मग 12 + P मध्ये किती इलेक्ट्रॉन होते? 5. मग 12 + 5 किती झालं? 17. तर याचा ग्रुप नंबर किती असेल? टोटल 17 असेल. या पद्धतीने आपण काय करू शकतो? ग्रुप फाइंड आउट करू शकतो. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपण त्याची पिरियडिक टेबल मधली पोझिशन पण डिटरमाइन करू शकतो. हे पाहायचं आहे, याचे फॉर्म्युले घ्यायचे आहेत आणि याचं कॅल्क्युलेशन करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, म्हणजे 2 + 10 डायरेक्ट हे सोपं आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर पाहिला, जो शेवटच्या इलेक्ट्रॉन साठी असणारा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे तोच त्याचा काय झाला? पिरियड झाला. ग्रुप कसा आयडेंटिफाय करणार? जर एसच्या बाबतीत असेल, जर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन S1 असेल तर तो पहिल्या ग्रुपमध्ये आहे. जर त्याचं इलेक्ट्रॉनिक आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन S2 असेल, कुठे आहे S1? ठीक आहे, हा S1. ठीक आहे, जर त्याचं S2 असेल तर तो सेकंड ग्रुपमध्ये आहे. फक्त आपण हेलियमला तिकडे रिप्रेझेंट करतोय, तो सेकंड ग्रुपमध्ये येऊन पण, का तर तो इनर्ट आहे म्हणून. ठीक आहे, ते एक एक्सेप्शनल केस आहे. जर S1 याच्यामध्ये असणारे सगळे एलिमेंट
आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, शेवटचा इलेक्ट्रॉन ज्याच्यात जातोय ते S1 असणार आहे. या सेकंड ग्रुपमध्ये असणारे सगळे एलिमेंट S2 हे त्याचं काय असणार आहे, आउटर कॉन्फिगरेशन असणार आहे, सगळ्यात शेवटचं कॉन्फिगरेशन. आता डी मध्ये पहा, डी मध्ये काय असणार आहे, पहिल्यासाठी D1, दुसऱ्यासाठी D2, तिसऱ्यासाठी D3, असं आपण किती आहेत, 10 ग्रुप आहेत का, तर डी ची कॅपॅसिटी 10 पर्यंत आहे, म्हणून D10 हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. पी साठी काय असेल, पी साठी P1, P2, P3, P4, P5, P6, ओके, काय असणार आहे, P6 म्हणजे पी ची कॅपॅसिटी संपली, म्हणजे इथं 6च काय आहेत, ग्रुप आहेत, P4, P5 आणि P6. मग आपण याच्यावरून सांगू शकतो, S1 असेल तर पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप, D1 असेल तर D1 साठी आता काय करायचं, 2 प्लस इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल, 2 प्लस इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल, मग 2 प्लस 1 3 झालं, याच्यामध्ये 2 मिक्स करायचे का, तर हे पहिलं 2 आहे, 2 मिक्स केले, 1 प्लस 2, 2 प्लस 2, 3 प्लस 2, तर याचे आपल्याला एक्झॅक्ट काय मिळतात, ग्रुप नंबर भेटतात. हा असेल 3rd, 4th, 5th, 6th आणि इथं येईल 10 प्लस 2, 12th ग्रुप असतो इथं, आणि 13 पासून 18 पर्यंत हे पी असतात. तर हे आउटर कॉन्फिगरेशन येतं. समजतंय का, हे समजतंय, हे एव्हरीवन गॉट दिस? सर थोडं कन्फ्युज होतं. ठीक आहे, हे पिरियोडिक टेबल मध्ये होईल तुम्हाला. हे कुठं होईल, ठीक आहे, प्रणितला समजलेलं आहे, पिरियोडिक टेबल मध्ये होईल तुम्हाला. हे तर समजले, हे तर येस समजले, सर, येस सर. एव्हरीवन गॉट दिस? ओके. मग हे असं प्रत्येक वेळी एवढं मोठं लिहिणं पॉसिबल नाहीये, म्हणून एक कंडेन्स्ड मेथड आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याची एक कंडेन्स्ड मेथड आहे की ज्याच्यामध्ये आपण या शेवटच्या ग्रुपमध्ये असणाऱ्या इनर्ट गॅसच्या कॉन्फिगरेशनचा यूज करतो. इनर्ट गॅसच्या कॉन्फिगरेशनचा तिथं आपण काय करतो, यूज करतो. त्याला काय म्हटलंय पहा, आपण त्याला म्हटलेलं आहे आपण कंडेन्स्ड मेथड, कंडेन्स्ड ऑर्बिटल नोटेशन ऑफ, कंडेन्स्ड ऑर्बिटल नोटेशन, राईट डाऊन, condensed orbital notation, condensed orbital notation of electronic configuration. Condensed orbital notation of electronic configuration. याच्यामध्ये काय करणार पहा, फॉर एक्झाम्पल जर के पोटॅशियमचा ऍटॉमिक नंबर 19 आहे तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर जर 19 आहे तर याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं? काय येईल याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 1s2 2s2 2s2 yes 2p6 3s2 3s2 3p6 हे झाले 18, 4s1, बरोबर का? बरोबर का? हे आहे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे प्रत्येक वेळी लिहिणं पॉसिबल नाहीये, पण जर आपण याच्यातनं एक इलेक्ट्रॉन कमी केला, जर याच्यातनं एक इलेक्ट्रॉन कमी केला म्हणजे इथपर्यंत जे कॉन्फिगरेशन आहे हे पूर्ण पेरिंग झालेले इलेक्ट्रॉनचं आहे आणि हे कॉन्फिगरेशन आहे आर्गॉनचं. आर्गॉन मध्ये असतात 18 इलेक्ट्रॉन आणि आर्गॉन हा इनर्ट गॅस आहे. आर्गॉन हा इनर्ट गॅस आहे. तर आपण आर्गॉनला जर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं तर हे एवढं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तिथं आहे आर्गॉनचं असं कन्सिडर केलं जातं. याला कंडेन्स्ड फॉर्म मध्ये आपण असं लिहितो. आर्गॉन सिम्बॉल लिहायचा त्याचा इनर्ट गॅस. तर इथं फक्त इनर्ट गॅस यूज केले जातात, बाकीचे एलिमेंट यूज केले जात नाही. का तर त्याचं पूर्ण फिलिंग झालेलं काय असतं, पूर्ण पेरिंग झालेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं आर्गॉन. ओके, याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन कव्हर झाले. नंतर काय राहतो शिल्लक? नंतर राहतो फक्त 4s1. आर्गॉनला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं याचं मिनिंग आहे आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती आहे आपल्याला आणि हा इनर्ट गॅस आहे 4s1. तर ही जी मेथड आहे याला आपण काय म्हणतो, कंडेन्स्ड ऑर्बिटल नोटेशन मेथड, आणि याचा यूज करतो. एक्झाम मध्ये ऑप्शन वगैरे देताना तुम्हाला पूर्ण एवढं देणं पॉसिबल नसतं, म्हणून याचा यूज केला जातो. मग आपण असा कुणाचा यूज करू शकतो, तर ह्या शेवटच्या कॉलम मध्ये शेवटच्या ग्रुपमध्ये असणारे सगळेच्या सगळे इनर्ट गॅस आपण असे काय करू शकतो, यूज करू शकतो. की ज्याच्यामध्ये 2 नंबरला हेलियम आहे. ओके, 2 ॲटॉमिक नंबरला हेलियम आहे. यस, देन 10 ला निऑन आहे. ओके, 18 ला आर्गॉन आहे. 36 ला कोण आहे? 36 ला क्रिप्टॉन आहे. ओके, त्याच्यानंतर 54 ला कोण आहे? 54 ला झेनॉन आहे. 86 ला कोण आहे? रेडॉन आहे. आणि 86 च्या नंतरचे जे आहेत ते इथं आपण काय करू शकतो, रेडॉनचा यूज करून घेऊ शकतो. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 इलेक्ट्रॉन पहिले आपण कसे दाखवू शकतो, हेलियमला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहून, किंवा ह्याला निऑनला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं तर 10 इलेक्ट्रॉन तिथं आले आणि निऑनचं कॉन्फिगरेशन आपल्याला माहित आहे असं आपण कन्सिडर करतो. आर्गॉनला जर आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं तर
आर्गॉनला जर आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं तर 18 इलेक्ट्रॉन तिथे काय झाले, कन्सिडर झाले. जर क्रिप्टॉनला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं तर 36 इलेक्ट्रॉन तिथे काय झाले, कन्सिडर झाले. झेनॉनला लिहिलं तर 54 झाले आणि रेडॉनला लिहिलं तर 86 86. इलेक्ट्रॉन झाले. मग रेडॉनच्या नंतरचे जे आहेत ते आपण असं दाखवू शकतो आणि फक्त शेवटचं कॉन्फिगरेशन जे आपल्या गरजेचं आहे तेवढं आपण तिथे काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. तर ही असते कंडेन्स्ड ऑर्बिटल नोटेशन मेथड. ठीक आहे. एक पॉइंट राहतोय आपला क्रोमियम आणि कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये सर्व इलेक्ट्रॉनचं काय करणार आहे, या टाइप मध्ये कॉन्फिगरेशन सॉल्व्ह करून घेणार आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे? गौरंगी, ऋषिकेश, प्रणीत, सुरेश, No, sir. yes, anyone has doubt? समीक्षा, नो सर. ओके, ठीक आहे. मेसेज कोणी केलंय? ठीक आहे, प्रणीत, कीर्ती, समीक्षा, तनिषा, एनीवन हॅज डाऊट? घ्यायचं का? एकच No. पॉइंट आहे, घ्यायचं का थांबायचं? येस सर. बोर झालेत? बोर झालेत का? ठीक आहे. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईपर्यंत असतं. याची प्रॅक्टिस केली ना, तुम्हाला हे लक्षात ठेवायची पण गरज नाही. हे ऑटोमॅटिकली बाय प्रॅक्टिस तुम्हाला येऊन जाणार आहे. हे बाय प्रॅक्टिस तुम्हाला काय होणार आहे,